काल सोयऱ्यावर तुमची ती मेंढरं आलती त्यात आमची एक लावारा यांचा आवाज ऐकला का ब्या करायचं कोण दिवस ते जायचं पहिलं हा पण माणसं ती राहिली नाही त्यात बाटली हवा एवढं ते खांबा मोठा हा आणि त्याच्या बुडाला एवढं तेल बर म्हणजे परिस्थिती एवढी बेकार होती आपली. मी काय करणार सुगीत कुठं सक्रात मोठी गावती बघणार आपण इथं बसलो जर कुत्र्यानी शेळ्या वेळ्या तिकडे धरल्या तर वडून त्याच्या टिरकाने पोत फाडल्याने केली. 600 रुपये आलं का म्हणणार आज बाजार निवार तेजीत झाला बरं का. 2 लांडग्यानी मला इकडंच वगळलं अडवून धरलं आणि बाकीची जनावराकडे पळाली म्हणलं मी काय करू त्याला. ती राव्या पाठीमागे गेलेला मला माहित असायचं मी इकडून त्याला म्हणायचो ये आता काय गावलोय आपण ये म्हणायचं त्याला उठ जेवण कर मला नाही जेवायचा. बाबासाहेबांनी जी संविधान लिहिलंय हा कोण बी मायदा लाल आला तर बदली करू शकत नाही. बर करू शकत नाही. हा कोण किती बी मोठा जागीरदार असू दे कस काय हा प्रश्नच नाही. किती बी मोठा असू द्या किती बी कायदे पंडित असू द्या पण बाबासाहेबासारखा कायदे पंडित हा. अजून जन्मणार बी नाही जन्मला बी नाही. तर तुम्हाला 10 वेळा विचारतोय बाबा तुझं कसं चाललंय आई वडील बरे आहेत का बहीण भावंड कशी आहे बाकी सगळी कशी आहे ती शेतात काय आहे जनावर किती आहे ती आणि ती बोलायला लागली अख्खी रात्र जरी गेली तर ती माणसं गप्पा बंद करत नव्हती. आमच्याकडे यायचं आहे म्हणून 8 दिवस आहे आमची आजी आम्ही आजी म्हणत नव्हतो का आईच म्हणायचो म्हातारे म्हणायचो. बर 8 दिवस बोरं साठवत होती पिशवीत होय आणि चालत ह्याच्या पूर्ण इदुळा तिथनं निघाली का कडूस पडायच्या आत यायची. हा. हा बोरं आणली ती म्हणायची. काय आहे नेमकं कुठं आलोय आपण ही मंगळवेढा शहरात आलोय. बर हा किती आहे नेमकं हे शिवार शिवार ही मला तर सांगता येत नाही कारण का सांगता येत नाही तर जसं आमचं फटेवाडी सोडलं हा आणि त्याच्या उजव्या साईडला बी तेवढंच आहे आणि डाव्या साईडला बी तेवढंच आहे. हा हे डाव्या साईडला बी आहे आणि उजव्या साईडला बी म्हणजे त्याच्या आता तुम्ही एवढं इथं तिथून आलो आपण हा तुम्हाला हात दिसते कुठं नाहीच घे दगड बांध हा पण लोकांना एवढं माहिती आहे की बाबा आपले हात इथून जाते म्हणजे त्यांच्या डोळ्यात बसले म्हणे. हा एक काकरी पलीकडे बी पेरणार नाही आणि एखादी इकडे पण पेरणार आणि तुम्ही एक जरी पेरली हा तर ती समोरचा शेतकरी लगेच ओळखणार आपल्यात एक काकरी गाठली होय त्याचं काढून नेणार द्या देखत हा त्यानं किती पण पेरू द्या अलीकडे हा किंवा 3 काकऱ्या घालू द्या हा पण ती ठेवणार नाही बर काढून घेऊन जाणार. कसं काय कळतं लक्षात येतं ते लक्षात येतं म्हणजे प्रत्येक वर्षाचं एक कसं असतं माहिती आहे का आता आपण पेरतोय म्हणा उन्हाळ्यात मेहनत करतोय श्रावण पाळी घालतोय त्या टायमाला कुठं ना कुठं एक मार्किंग केलेली असते एक दगड असतोय बरोबर हा खालच्या शेता खाल्ल्या कडेला तर असतं एक तर वरल्या कडेला असतं हा त्याच्यामुळं ॲक्युरेट त्या लक्षात असतं की आपलं इथून इकडंच आहे इकडल्या साईडला नाही. हा पण काय शेतकऱ्याच्या मनात काय असतं जाऊ दे काकरीवर ढकलू म्हणजे थोडक्यात आपण हात फोड म्हणतोय ना हा 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 तसं रेटायची काय जणाला सवय असते बर असे करते पण ती शेतकरी समोर झाला हुशार असतोय. हा तू 2 काकऱ्या रेटल्या तर ती परत काय काय जण काढून न नेतात त्याच्यात 4 काकऱ्या घालतील. होय बर लय हुशार शेतकरी. हा. हा आणि आता ही जी पाठीमागचं जे हे जे पीक दिसतंय हम्म. किंवा हे जे मंगूळ रान म्हणतो ना आपण मंगुटरान हा हा यात काय काय पिकतो करड पिकत्यात आपलं जवास पिकतंय कारळ पिकतंय पुन्हा हरभरा पिकतोय ज्वारी पिकते कुठलं पीक येत नाही असं नाही. हा हम्म. सगळ्यात जास्त इथं काय कशी पेरणी असते ज्वारी हरभरा हा करडा ही 3 पिकं असतील. होय हा तुम्ही आता म्हणजे पहिल्यापासून तुम्ही इथं राहायलाच आहे ना इथं शेजारी इथं तर कसं आधी कसं होतं पेरण्या बिरण्या कशा चालायच्या काय पहिल्यापासून म्हणजे का नाही आमचं तसं गाव घेरडी आहे. हा आमचं मूळ गाव घेरडी बर ते आमच्या वडिलाचा बसवंत गावडे म्हणून मेहना होता. बर आता हे ऊस जे दिसतोय हे ऊसाय पलीकडे एक रान मोकळं तुम्ही म्हणला का इथं पण बसू हा शकतो हा ती रान पहिल्यांदा 2 एकर त्यांनी आमच्या भावकीला घेऊन दिलं बर 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 आणि आमचं वडील थोडं नादिष्ट असल्यामुळं ते रोज उठलं की काय तर त्रास काय तर तिथं मस्त जमीन होती पण ती माळाची काहीच पिकत नव्हतं. हा 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 ती म्हणला आमच्या आईला म्हणला की अरे कुठं आपदत बसती म्हणला इथं चल तुला काळ्या रानला जमीन घेऊन देतो म्हणला बर आणि तिथं करून खाचील म्हणला तू व्यवस्थित. हा तर तिथून आम्हाला तिथलं इकायला लावून इथं त्या टायमाला एवढ्या स्वस्तात म्हणजे त्या टायमाला महागच होतं घेतलं त्या टायमाला आपण हा. 22,000ला ते रोड टचचे 2 एकर घेऊन दिलं. बर 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 22,000ला रोड टच हा म्हणजे ती 22,000 सुद्धा त्या टायमाला भरपूर होतं. किती सालची गोष्ट आहे जवळजवळ म्हणजे 50 वर्ष झाली असतील बा मग घेऊन 60 वर्ष झाले जमिनीला आपल्या 60 वर्ष 60 वर्ष झालं 60 आमचं. वर्षापूर्वी किंमत तेवढी दिली का हा 22,000 रुपये हा आणि ते पैसे कसं फेडलं म्हणून विचार ना हा
इथं काळं रान आहे, माळाला मोकळी रानं, हा जनावर देशी जनावर पहिली लय. हा मग शेण बिन जनावर रानात हाकली, रानातच शेण पडायचं. हा मग आमची परिस्थिती एवढी गरीब, हा मापाच्या बाहेर. आमची आई काय करायची, हम्म. पहिलं संत्रा दारूचं खंब, हा तेलाला बाटल्या कुठल्या गोड्या तेलाला, हा त्याला वर सुतळी लावलेली मी बघितलंय. हा मला कळत होतं त्या टायमाला, बर बाटली हवा एवढं ते खंबा मोठा हा आणि त्याच्या बुडाला एवढं तेल. बर म्हणजे परिस्थिती एवढी बेकार होती आपली. हा मग ते शेण डोक्यावर गोळा करून डबं, 2 डबं, 4 डबं आणायची, उकरंड्यावर टाकायची, असं करून 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 त्या बिचाऱ्याचं पैसे फेडलं. हा त्यानं पदरच्या पैशाने घेऊन दिले. आमचं थोडंफार ती जमीन होती माळाची इकलेलं, ती थोडं हा अधिक शान इकून म्हातारीनं आमच्या त्या 2 एकराचं पैसे फेडलं. बापरे. फेडलं. वडिलांना थोडे दिवस, मी लहान, हा आमचा सावत्र भाऊ मोठा होता, हा ते आत्याकडे असायचा आमच्या त्या ममदाबादच्या. बर आणि वडील काय करायचे, मी लहान असल्यामुळं मला खांद्यावर घ्यायच्या, हातात देशी गाय. हा गिरडीच्या पलीकडे बेताळवाडी म्हणून आहे, बर तिथून वडील चालत असं बोस वनूर करून इथं सुगीला यायचं. बर म्हणजे राहायला तुम्ही तिकडेच होता. हा, हा माझा जन्म तिथं झालाय. गिरडीत. हा, बर काळेवाडी म्हणून, हांगिरक्या जवळच काळेवाडी आहे. हा मग यायचं जायचं पुन्हा इथनं कडबं तिकडं न्या, हा ज्वारी न्या. हा एकतर परिस्थिती गरीब, त्या हा. टेम्पोला भाडं कुठनं द्या, हा हे सगळा कुटाणा. मग असं करत करत ह्यांनी काय ठरवलं माहिती आहे का, हम्म. एवढा कुटाणा करायचा, यायचं जायचं. मग ती आमच्या वडिलाचा मेहनाची गावडी होता, बसवंत गावडी. हा अरे कुठे ये जा करतो म्हटला, तुला माझे प्लॉट आहे इथं म्हटला, हा राहा म्हणला इथं. हा राहा म्हणल्यावर मग आम्हाला त्यांनी जागा दिली इथं. हा आम्ही राहिलो इथं राहिलो आणि इथंच करायला लागलो. मला शाळेला जा म्हणून सांगितलं इथं. मी माझा इथल्या शाळेचा काय मेळ लागा ना, हा मी काय इथं शाळेला गेलो नाही. परत मला आमचे पुकळे तिथं गिरडीत आते वेताळवाडीला, बर तिथं घातलं शाळेला. हा तिथनं आलो इथं, तिथनं 4थी संपवली, इथं आलो डायरेक्ट मामाच्या गावाला हाजापूरला 5वीला. बर 5वीला गेलो, तिथनं 7वी पर्यंत संपले. कुपसंगीला 8वीत गेलो. 8वीत काय माझं त्या शाळेत जमलाय, मला लय नाद, कुठं ह्या हाटीलात खान त्या हाटीलात खा, बर शाळामधनं सोडून दिली. हा मग इकडं कधी आला राहायला फटेवाडीला. इकडं आलेले म्हणजे साल तसं सांगता येत नाही हा मला, कारण तेवढं त्या टायमाला साल जण एवढं डोक्यातच नव्हतं ना. हा 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 कसं दिवस होतं त्या पहिलं काळ. पहिलं लय दिवस चांगलं होतं. हा. हे लय दिवस चांगलं होतं. हा. हे आताच काय नाही, दिवस ते जायचं पहिलं, हा पण माणसं ती राहिली नाही. ते हा आता आपण म्हणतो का ना, काळानुसार माणूस बदलले. हा काळानुसार बदलायला ना, दिवस ते पहिले दिवसानुसार बदलले ना, दिवस पहिलं जायचं. हा. फक्त तुम्ही आम्ही बदललोय. होय. आता मी तुमच्याजवळ इथे एक बोलतोय, हा तुम्ही उठून गेला की तुमची माग निंदा करायचं चालूच झालं. हा आपण म्हणतोय पाऊस पडणार आणि देव असं झालं आणि तसं. अरे पाऊस का पडणार, तुमचंच तोंड जागेवर नाही. कसा पाऊस पडेल मला सांगा. त्या टायमाला तुम्हाला खोटं नाही सांगत, मी ज्या टायमाला मी लहान होतो, आमच्या आई वडील इथं आलती का. हम्म. आता जे शेंदडाचा विषय, हा ह्या रस्त्याने कुणी ना नेल ते शेंदडा आळशी होत, हा. रोड टचला असल्यामुळे. बर. वाळकं किती पण नव्हते, असं पोत्यानं वाळकं घेऊन जातो शेंदडं वाळकं, हा तेवढे लोक पेरत होती. आणि त्या टायमाला लोक एवढीही करत नव्हती की बाबा ह्याच्यातनं जाऊन चोरून आण. ते प्रत्येक रानात राहायचं, कोण कोणाच चोरते सांगाही मला. हा मग आता तसं दिवस राहिले नाहीत. आता फक्त मी जाऊन फिरून जाऊ दे ह्या हरभऱ्यात, हा एकच येल दिसू द्या मला. हा 8 दिवस चक्रा घाल त्याकडं. आता फुलं होतं गेल्या आठवड्यात, आता कळी लागली. हा कळी लागली का नाही, ही माणूस म्हणजे एवढ्या ह्याला गेलंय. त्याच्यामुळं लोकांनी पेराई सुद्धा बंद केले रानं. हा हा, कारण का तर ही रानं मंगळवाल्याची आहे ती, काय मरोडवाल्याची ती, काय कागष्टवाल्याची आहे ती. किस्सा असा होतोय की जवळ कोण आहे आम्ही हा आम्ही म्हणण्यापेक्षा आमचं गाव म्हणा, हा. ठराविक कोण गवताला येणारी म्हणा. हा बरं ती जाताना मोकळं बी जात नाही हो. हा हे गवताच्या आत कवा एकदा घालीन, किंवा असं एखादं पोतं आणलेलं असतंय गवताचं, बर खाली गवात मधी शेंदडं, वर गवात फडकं जामपैकी बांधून गाडीवर बरं तुम्ही काय जरा समजा तुमच्या शेतातनं बाहेर निघाल, तुमचा अधिकारच नाही ना, तुम्ही कुठनं आणलंय विचारायला. हा, हा. आहे का अधिकार. नाही. बरं तुम्ही कसं बोलू शकता की बाबा तुझ्या पोत्यात काय आहे? बर बरोबर आहे ना. हा, हा, हा. मग असा किस्सा होतोय. त्याच्यामुळे लोकांनी हे असलं खायचं हे ते. आणि दुसरा किस्सा, खाण्यापेक्षा नुकसान ज्यादा. हा, हा, हा. काय नुकसान काय होतं, कसं होतं नुकसान तुम्हाला सांगा, जी शेंदडा जी याला इथं, हा ते कच्चा असताना कडू असते. बरोबर आहे. हा हा? हा मग ही आता माझ्या पोरासारखी पोर काय करतात माहिती आहे, हा त्याला काय कळत नसतं ही काय आहे ना, की वाळू काय हा का दोडा शेंदाडा. बर
ती पहिल्यांदा पडदिशी तोडतंय मोठं बघून, हा. तोडून त्याचा देठ तोंडात घातल्यावर कडू लागतंय. बर. कडू लागलं का ही तिथंच टाकून देते, ती संघ पण घेत नाही ती. हा. का तर शेतकऱ्याच्या भ्यानं. हा. मग ती टाकून दिलं म्हणलं का त्याला माहीत झालं की कडू. मग हे एकाच याला बघत नाही ती, हा. असे प्रत्येक याला चापसत जाते. मग हा. ती तिथंच तोडून पडलेलं धड आपल्याला पण नाही, त्या शेतकऱ्यानं एवढं आपदून लावलंय त्याला पण नाही. पण ही एक पद्धत आहे बघा चेक करण्याची. हम्म. काय पद्धत आहे सांगा बरं मला. कुठली काय चक्कर नाही. म्हणजे बिगर नुकसान होता चेक करण्याची पद्धत आहे अजून एक. सरळ पाल्याचा देठ तोडणे आणि तोंडात घालणे. हा. ह्याचं शेंदडाचं कसं पाला पण कडूच लागतोय हो. हा. आणि बरोबर आहे. वाळकाचं कसं आहे माहितीये का, हा. अजिबात कडू लागत नाही. हा. ह्याच्यावर दोन आम्ही ती करून बसलो करून बसलोय सगळं. हा. हा. आता तुम्ही मगाशी म्हणले बघा, बोलता बोलता म्हणले दिवस तेच आहेत हम्म. पण माणसं बदलली. हम्म. कशी होती पहिली माणसं, कशी होती नेमकी काय आहे? पहिली माणसं कशी होती माहितीये का, आता हम्म. तुम्ही जर एखादा शब्द टाकला, हम्म. जोपर्यंत तुम्ही दुसरं काय सांगत नाही हा. तोपर्यंत माणसं कधी बदलतच नव्हती. बर. आणि आताचा किस्सा आहे काय माहितीये का, हा. तुम्ही समोर आहे तोपर्यंत तुमच्यासारखं बोलणार. हा. तुम्ही तोंड फिरवलं हम्म. आणि तुम्हाला माझा शब्द ऐकू यायचा बंद झाला, हे ते काय नादाला लागून उपयोग आहे, ती काय सुधीत आहे. हम्म. तोंडावर म्हणतात लोक असं. हम्म. मग पहिली माणसं कसं होतं, एक अख्खं खेडगाव असलं आणि एका माणसानं जर शब्द टाकला, हम्म. अख्खं गाव त्या शब्दाला मान देत होतं. बर. आता घराघणी 4 पुढारी आहेत. नाही नाही, सत्य परिस्थिती सांगतो, आहेत का नाही, हा, आहे ते. 4 पुढारी आहेत. कोणी कुणाला सांगायचं आता. काय मला माणसं सांगा, तुमच्या आठवणीतली माणसं, जुनी माणसं बाबा. माणसं असतात बघा आपल्या आसपास, म्हणजे गावात म्हणा, म्हणजे जिथं आपण राहतो तिथं काही माणसं असतात, म्हणजे आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात ती माणसं. त्यांच्याकडे काहीतरी लकब असते, काहीतरी त्यांचं बोलणं आपल्याला आवडत असतं, किंवा काहीतरी विशेषच काहीतरी वेगळंच असतं. ती माणसं वेगळीच माणसं असतात ती. तशी माणसं. माझा जोडीदार एक होता, आमच्या वडिलापेक्षा वयान जादा होता, ती बर. सत्यप्पा चव्हाण म्हणून. हा. मग आता ती वारला बिचारा वर्गात, लय भारी म्हातारा होतं. हा. आम्ही दोघं शेळ्याला असायचो, हा. शेळ्या राखणार ते. आणि ती माझ्याशिवाय दुसरीकडे जात नव्हतं, मी पण जात. त्याला मंत्री बनायची, अख्ख्या गावातली सगळी मंत्री बनायची. बर. हा. का बरं? कशा बरोबर म्हणत होते काय माहित, दुसऱ्यांचं ऐकून मी म्हणायला लागलेलो, हा. हा. काय झालंय मंत्री, काय चाललंय मंत्री, असं तसं. हा. मग त्याची माझी अशी दोस्ती जमल्यानंतर आम्ही दोघं शेळ्या नेणार, तिसऱ्याला कोणाला घेणार नाही. बर. मग खाली जाणार. एक वेळ काय झालं, त्या गावाच्या कडला मेलेली जनावर खायची कुत्र्याशीला सवय लागली ती. बर. आम्ही इकडे या तळणी माळ्या खाली कडल्या साईडला माळे शेतापाशी होतो. हा. मग ती सौंदडी झाड तुम्हाला माहित नसेल बहुतेक, का माहिती आहे? माहिती आहे. माहिती आहे ना. हा. मग सौंदडी अशी भक्कळ झाडं होती ना, आम्ही शेळ्या सोडल्या होत्या तिथं. हा. आणि आता ही येळ आमुषा झाली का, हा. येळ आमुषाला प्रत्येक जण सक्रात ठेवतंय. बरोबर. मग मी काय करणार, सुगीत कुठं सक्रात मोठी गावती बघणार. बर. हा. ते कशा, आणि त्याला सुतळी बांधणार, हा. वळून बांधणार सुतळी, आणि त्याच्यात पाणी वाटायचं बर. उन्हाळ्यात. हा. आणि ते संगच घ्यायचं. बर. ते 5 लिटरचं डबडे एका काकत, हा. आणि ती सुतळी भरलेला मोगा एका काकत बर. घेणार, जाणार तिथं. मग त्याला म्हणलं दादा, मी दादा पण म्हणायचो, मंत्री पण म्हणायचो, दादा. त्याला ऐकायला कमी यायचं, जरा मुंडका हालायचं त्याचं. बर. काय आपण इथं बसलो, जर कुत्र्यानी शेळ्या वेळ्या तिकडे धरल्या तर हा. आपण ध्यान ठेवायचं म्हणला. हा. आणि ध्यान ठेवायचं ना, आपण ह्या यलतराच्या आड बसलो नाही, जावे म्हणलं पाणी एवढं पाणी पिवे म्हणून त्यानं नुसतं किटलीचं टोपान काढून तोंडाला फक्त एकच टोपान लावलं. बर. अहो 7-8 कुत्री आली, त्याची शिळी का धरून बापरे. हा. त्याची शिळी धरली. हा. मग मला कुत्र्याच भ्या, एक नाही हो, 7-8 कुत्री, 10-12 कुत्री असायची. बर. 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 आणि त्या दिवशी 7-8 आली होती. हा. अरे हाड मी डेअरिंग करत नव्हतो कुत्र्याजवळ जायला. हा. उठला हाड म्हणला, तोवर त्या फारकुटं कुत्र्यानं धरलं, तुम्हाला सांगतो हा. दात बुडू. बरं ती एकीकडे तर धरून काय, हा. शिकडं 2-4 वाढायची, इकडं 2-4 वाढायची. बर. ती शिळी लास्ट पर्यंत बघा त्यानं सांभाळली, लास्ट पर्यंत शिळीचा पाय म्हणजे लंगडतच होती शिळी, फक्त पायाला धरलं होतं का? पायाला धरलं होतं. बर. आणि त्याला चिटकून एक म्हणजे ह्याची शेवरी बाबळ म्हणून एक उंच सरळ जाते, सुबाबळ. बाबळीची शेवरी बाबळ, ती बरं. काय तर म्हणते, मला नीट सांगता येईना. रामकाठी. रामकाठी. हा. मग आम्ही असं कॅनलला अलीकडे, रामकाठी माळे तिथंच पलीकडे, आता सध्या पण हाय झाड ते. बर.
मग मंगळचा गडी त्यानं राखोळी शेळ्या घेतलेल्या. हा. ही गेला कुऱ्हाड घेऊन वर झाडावर, बर आणि ती बी झाडावर कुठे गेला, निमेच्या वर पार शेंड्याला गेले येऊन गेला. बर मग ह्याच्या डोक्यात येऊन का एक तर कुत्र्याचा कालवाय आपल्या देखत रोज धरते ती कुत्री शेळ्या. बर मग ह्याच्या डोक्यात झालं नाही, गेलंय ना शेरड अशी लांब मैदानला होती यानं शेरड बोलवली. फाट पडल्यावर शेरडाला बोलवायची बी काय गरज नाही, आली शेरड पळत. हा. शेरड पळायला आल्यावर कुत्र्यांचं मस्तक खाल्लं, कुत्र्याने कुठनं बघितलं कोणाला. बर हा, वरनं फाट पडते शेरड पडते. हा. कुत्री गोळा होऊन गेली ती झाडावर, हा. फाट खाली पडते, हा. आणि ती वर्ण म्हणताय हाड 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 वर्ण. हा. कुत्री हलणार आहे ती का? हा. त्याला धड उतरता लवकर येईना, हा. उडी मारायला येईना. हा. मग तसं करून हे करू तर 2 बोकडं मारली बघा त्याची. मारली त्याची स्वतःची नव्हती ती. हा. असं ती महिन्यावर पैसे घेत, म्हणजे आता राखोळी. हा, राखोळी हा. महिन्यावर पैसे घेत होती. बर मग आला आणि म्हणला आता मारली म्हणजे काय फाडलीच काय काय केली? वडून त्याच्या टिरकाने पोत फाडल्याने केली. बर 10-12 कुत्री होती त्या टायमाला. हा. हा, लय बेकार कुत्री. आणि ती कुत्रीला ती गावाकडलं मेलेलं जनावर खाऊन कुत्री डोकं फिसळल्याने कुठल्या झालेलं. ठिकाणी? इथं माळ्याचा मळा आहे, इथं बोमा नाही मळ्या वरलीकडल्या साईडला. बर हा, हा. मग तिथं अजून बी झाड आहे ते रामकाठीचं. बर हा. मग फाडून टाकली त्यानं, हा. ते डोकं धरून बसलं. हा. मग त्या टायमाला कोकरांची किंमत किती होती माहिती आहे? हा. 1000-1200 रुपये दिलं हा. तुम्हाला 15-20 किलोच बोकाड येत होतं. बर किमती नव्हत्या हो. हा. 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 अहो, आमची शेरड होती त्या मला आमचे आईन वडील, मी शाळेला हजाब राहत होतो मामायात. हा. नंदेश्वर इथनं जवळ आहे का? लांब आहे. लांब आहे नाही. हा. आपण मोटरसायकलवर जातोय म्हणून आपल्याला काय वाटतंय जवळ असले, बरोबर आहे. तरी तासभर खाते जायचं म्हटलं तर या खराब रस्त्याने. 15-20 किलोमीटर आहे मला वाटतं इथनं. हा. हा. शुक्रवारी संध्याकाळी आमचे आई वडील इथनं कोकरं हाणत आमच्या मामा आहे तिथे यायचे हाजापूरला. बर आणि आमच्या मामानं आजपर्यंत आम्हाला मामाची साथ आहे ना, अजून बी मामाची साथ आहे आपल्याला, आणि त्यांच्या पोरांनी बी आपल्याला अजून दुखवलं नाही. हम्म. त्या टायमाला त्या मामाच्या तिथं येणार ती कोकरं घेऊन संध्याकाळी, आणि कोकरं किती 7-8 कोकरं असणार. हा. 7-8 कोकरं घेऊन येणार त्या जागेला संध्याकाळी मुक्काम. हा. सकाळपारी दिवस उगवायच्या आत हा. कोकरं घेऊन नंदीसरला. बर सगळ्यात चांगल्या कोकराचा बोकडाचा दर 500 रुपये होता. बर 600 रुपये आलं का म्हणणार आज बाजार निवार तेजीत झाला बरं का. बर 600 रुपये आल्यावर, हा. आणि 500 रुपयाला आलं का मग काय रेग्युलर आहे. हा. आणि पाट्रं बिट्रं 450ला 400 रुपयाला लय झालं पाट्रो त्या टायमाला. म्हणजे त्या टायमाला मी कितवीला होतो माहिती आहे का? हा. 5वीला किंवा 6वीला असेल बघा त्या टायमाला. किती साला ही गोष्टी? ही बघा ही माझं म्हणजे 6वीला म्हणलं तरी बी नाही, 90-89ची गोष्ट आहे. बर 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 88-89च्या ह्या हिसाबात. हा. 89चीच धरा की थोडक्यात. हा. मग पैसे आलं का मामा पैसे द्यायचे. हा. मग ते किस्सा राहिला मध्येच कुठलं? रामकाठीवर चाललं. हा. हा, काय झालं ते? मग कुठलं ते आता पैसे भरून द्यायचं, काय करायचं काय नाही ते, म्हणजे कुत्री. मग आता तुमची बोकडायची म्हणल्यावर तुम्ही विचारणार नाही हम्म. तुझं ध्यान कुठं होतं, आमची जनावर काय तो फुकट राखतोय का, बरोबर. ती म्हणल का नाही म्हणल. मग त्या मंत्र्याकडे आलं, रडायला लागलं. मी म्हणलं दादा, मला म्हणलं काय, त्याला जरा ऐकायला कमी येत होतं. आता ह्याला काय करायचं, त्याला काय डोक्यात दगड घालते ती काय म्हणलं, ती काय करते ती म्हणला. त्याला सांगितलं दादानं 4 लांडगी होती म्हणून सांग म्हणला. आणि 2 लांडग्यानी मला इकडंच वगळलं, अडवून धरलं, आणि बाकीची जनावराकडे पळाली म्हणलं. आणि मी काय करू त्याला, मी तुझ्या 2 कोकरासाठी मी अख्खा माझा जीव घालवू काय मग, असं डायरेक्ट म्हणला. आणि सत्य परिस्थिती तशी सांगितलं त्यानं. सांगितल्यावर ती म्हणली कोकरं काय आजचं उद्याला मिळतील, पण तुला काय झालास तर काय करायचं होतं, जाऊ दे मारू दे. मग तरी बी त्या पोरांना त्या टायमाला कोकराचं 1200-1300 रुपये दर होतं त्या टायमाला, तरी बी त्या पोरानं एक बाबा जगाच्या लाजकाची 1000 रुपये 2 कोकरा मागे दिले. पण त्याची पण काय चूक नव्हती त्यामध्ये, ती शेळाला. पोराची चूक काय माहितीये का, फक्त एकच चूक झाली की तुमची जनावर मी राखोळ घेतली, ती सांभाळायचं माझं काम होतं. पण ती कशासाठी वर गेलता, त्या जनावराला फट पाडायसाठीच वर गेला, त्यांना खाऊ घालण्यासाठीच गेला, खाऊ घालण्यासाठी. चूक नव्हती तशी ती, चूक नव्हती, चूक म्हणताच येत नाही. लोक समोरचे तसे नाहीत हो, समोरचे लोक आहेत का तशी. हा, मग किस्सा असा आहे की समोरचा सांभाळून घेणार झाल्यावर इकडली दुनिया इकडं होती. अशा अजून काय शेरड राखायला गेल्यानंतर अजून काय किस्से? शेरड राखायला गेल्यावर माझा एक जोडीदार, 2 जोडीदार, मी लहान, ती दोघं माझ्यापेक्षा मोठी.
एक शंकर काळे हा. आणि एक रावा चव्हाण. बर त्या दोघांचा मी लहान पण बॉस मी. बर हा. हा. मी जर म्हणलं ते रावा चव्हाण किंवा शंकर काळेला हम्म. ती तिकडली जनावर हाणणार माझ्यापेक्षा मोठी होती त्याला हाणावंच लागत होती जनावर. हा. आता सध्या पण आहे ती काय आम्ही माझ्यापेक्षा थोडी मोठी आहे ती. हा. आणि शंकरला जर म्हणलं शंकर ह्याला उद्याला घ्यायचं नाही बरं मिळवून. हा. मिळवून घ्यायचं नाही म्हणलं का शंकर राव्याने तिकडे जाणार सोडली का आम्ही इकडे जाणार सोडणार. बर राव्याचा बाप पहिलं ह्या रस्त्याला डांबरीला बाबळीलंय. बर मग ते रावा चव्हाणाचा बाप मैल खोली हा. झाडं सांभाळायला. बर मग शेंगा बाबळी आहे शेंगा हा. मेंढरवाली हे परगावनी येणार की आता काय शिवारगा आपला एकटा आहे का. बरोबर आहे. सगळेच मग आता जनावरला चारायसाठी प्रत्येक जण येणार करणार. मग आम्ही काय करणार ह्याचा बाप मैल खोली आहे. हा. फाटं पाडायला आम्ही भेटणारच नाही ना कोणाला. हा. फाटं पाडायला भेटणार नाही. ही रस्ते ते बाबा जाधव मरोड्याचं हे ते येणार आमचे कुऱ्हाडी रोज घेऊन जाणार. बर आणि आम्ही सकाळपर्यंत सांगणार ती कुऱ्हाडी तेवढ्या अमुक अमक्याने नेले ते तेवढ्या कुऱ्हाडी घेऊन या. हा. परत दुसऱ्या दिवशी आम्हाला कुऱ्हाड्या आलेल्या आहेत त्यास. बर असं आमचं रोज ठरलेलंच. हा. बाबळेचे फाटा आम्ही पाडणार मैल खोली आम्हाला धरणार. आणि तेव्हा ते महिंद्राच्या आकुड जेपा होत्या त्या साहेबाशींच्या हा. आकुड कांडक ती साहेब तसली गाडी दिसली म्हणलं त्याला वरच थांब म्हणायचं फाटा काय पाडू नको म्हणायचं. हम्म. आणि आपण जनावराकडे ध्यान द्यायचं नाही रस्त्याकडे हात बांधून उभा राहायचं. असं करणार आम्ही पूर्ण सीझन काढणार. बर आणि जर आपल्याला वाटलं ह्या बाबळ्या शेंगाच्या आदाय द्या हा. तर जनावरवाल्याला बहुतेक बरेच जणांना सांगणार ते आम्ही झाडं घेतली बरं का एवढी हा. रुपये तर दिलेला नसायचा आम्ही. बर. हा इकडं तुम्ही आणायची नाही द्या. मग ते आता परगावून आलेले नाही हो मालक म्हणायचे आम्हाला. हा. हा. नाही हो मालक आम्ही कशाला येतो म्हणजे परगावून आलेल्यामुळे ते आपल्याला म्हणजे मान बरोबर देतो. आहे. नाही हो म्हणायचे आम्ही कशाला येतोय म्हणायचे. त्यांना काय माहित पण नसायचं. माहित बी नसायचं. हा. त्यांना माहित असायचं की ती बापू मेटकरी मंगळवारचा तीच सौदा घ्यायचा होते जा बर बर. निलाव घ्यायचा बाबळाशींचा तीन पुन्हा आता समजा माझी एक 50 जनावर आहे हा. 50 जनावरला एक 500 रुपये हा. हे असं तसं 2 रुपये मेंढीला 3 रुपये मेंढीला हा. असं करून ती जनावरावर पैसे काढायचे. आपण अंदाजेच सांगायचं हा. बाबा माझी एवढी येते तेवढी येते म्हणून. हा. ती झालं पुन्हा ती झालं नाही तोपर्यंत आखाड श्रावण आला. श्रावण महिन्यात कोल्हापूरवाली यायची. हा. कोल्हापूरवाल्याची तर एवढी गंमत आम्ही करायचो. हा. ती रावा चव्हाण आणि मी हा. काय करायचो आमची त्याची मेंढर हा. माझी शेरड कमी नव्हती. माझ्या शेळ्या चांगल्या होत्या. हा. शेळ्या म्हणजे गाढवासारख्या सगळ्या शेळ्या होत्या. ती बरं. 40 शेळ्या 50 शेळी होती आमच्या वडिलांना पाळलेली. बर या वरले ते बोमा नाही मला वरलीकडं का नाही हा. मेंढरवाली गाठ पडायची. हा. ए पाहुण्या म्हणायची कोल्हापुरी भाषा मवाळू एकदम. मग आमची दादागिरी आमच्या बापाच शेत आहे काय ती नसायचं शेत दुसऱ्याचं. हा. पण आम्ही म्हणणार म्हणजे आमच्या जनावरला खायसाठी हा. तिकडं हा ना हा. इथं येऊ देऊ नका. हा. मग ती गुढी गुलाबीनं कसं तर आपलं चारायसाठी हा. ये रे पाहुण्या पान खातो काय म्हणायचं. हा. पान बिन खायचं जाऊन त्यापाशी बर त्याच्या जनावर घालायची आणि एक कुकरू हा. काढायचं त्याचं बाजूला. हा हा. एक कुकरू काढायचं आणि लगेच ती कुकरू लगेच वरडत नाही. जोपर्यंत त्याला प्यायचं ध्यान होत नाही तोपर्यंत मेंढीचं पिल्लू काय वरडायचं नाही. हा. मग ती कुकरू हाणायचं. मग ते आता दिवसभर कशाला पिल्लू आहे का नाही बघ ते संध्याकाळी मेंढर वाड्यापाशी गेलं का प्रत्येक कुकरू मेंढीला प्यायला गेलं का बरोबर. नाही कुकरू भेटलं का मेंढी वरडायची. हा. अरे 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 कुकरू एक गेलं बघ कुठं गेलं काय माहित नाही पण कुकरू गेलं. बरं जनावर आज कोणाकोणाची होती. हा त्या फटेवाडी करायची होती. बर हा फटेवाडी करायची होती म्हणलं का मग ती कुणाला तर विचारायची ती अशी अशी जनावर आहे ती कुणाची आहे ती काय हा. मेंढरण शेरड होती का म्हणून विचारणार. हा. ते म्हणणार हा मेंढरण शेरड होती. हा. मग ते मेंढर आहे ती ते रामाचा वानाची आहे ती हा. आणि शेळ्या आहे ते अमृत मोठे आहे त्या. बर मग गावात राहायला मी हा. ती घुंगडी पायात असल्या मोठ्या त्या ह्याच्या चपल्या हा. कातडी चपल्या होना हा. त्या आताच्या पोरांना उचलत पण नाही. मला उचलाय नाही त्या पोरांचा विषय सोडून द्या. बर पुन्हा डोक्याला पटक ती हातात काट्या. हा. मी हळू जिकडं बघायचो आली बाबा खालची म्हणायचो. हा बर. आली म्हणायचो तुम्ही खालची. ओळखाय जागा. प्रश्नच नाही आम्हीच आणून आणलेलं. हा. हा हा. मग ए बारक्या हा. आता ते काल आमचं कुकरू बिकरू आले का माझ्या शेळ्या त्या कुकरू काय नाही बाबा माझ्या शेळ्या त्या माझी मेंढरच नाहीत तर हा.
ती दुसरा कुठं आहे हा, बर दुसरा कुठं आहे हा. त्या तिकडं आहे या वाटेने जावा सरळ म्हणणार मी बर नाही 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 तू चल संघ म्हणणार हा, संघ गेलं हा, का ह्यानं घरामागं जायचं राव्यानं हा, त्याच्या घरा माग तसंच घर हा, ती पहिलं मातीत बांधलेलं हे करून हा, मग ती अशी मोहर मेंढराकडे गेली हम्म. ती राव्या खाय पाठीमाग गेलेलं मला माहित असायचं मी इकडून त्याला म्हणायचो ये आता काय गावलोय आपण ये म्हणायचं त्याला हा बर हा. आलं हा, राव्याच म्हातारला एक म्हणजे डेंजर शिवाय द्यायचं हा, म्हणायचं काय झालंय हा. काल सोयऱ्याव तुमची ती मेंढरं आलती त्यात आमची एक लावार यांचा आवाज ऐकला का ब्या करायचो कडू होय. हा वरडायचं त्यांचा आवाज आल्यावर हो. बर हाय ना म्हणायचं आमचं लहावार हा, ती लहावारवर ती सगळी जाऊ द्यायची हा. त्या राव्यावर बी धुळा काढायचा आणि माझ्यावर बी धुळा काढायचा त्या म्हाताऱ्यानं जर उद्या जर कुणाचं कुकरू जर आणलं तुम्ही हा, तर माझ्या इतकं वाईट नाही म्हणणार बर हे आम्ही कशाला आणतो त्यांचं आलंय चुकून आणि आम्ही कशाला हाणून आणतो त्याचं म्हणून बर हा, मग ती विषय ते सोडून द्यायचं त्या दोघांशीला हा, दोघं तिघं असलेले त्यांना सोडून द्यायचं तिसराच गाठायचा पुन्हा बर हा तिसरा गाठायचा हा, त्याचं बी हाणून आणायचं बर ते रातभर वरडायचं पण ते रामा चव्हाण काय मंगोड्यात असायचं संध्याकाळी आलं की जेवण करायचं झोपायचं हा, मग सकाळपरी अजून गेलं हा. का ती मेंढकी घरला आलेली आहे तीच बर मग आम्हाला सांगितलं आता जर तुम्ही इथनं पुढं काय असलं कुठाने केलं हा, माझ्या इतकं वाईट नाही ते त्याला राव्याला सांगितलं मी मेंढर विकून टाकतो म्हटलं तुझी कशी आहे घालाय तशी घाल म्हटलं तुला बैल घेऊन देतो म्हणलं बर मग बैल बी घेऊन दिली की त्याला ती मेंढर विकून होय हा बैल घेऊन दिली इकलीच मेंढरी इकलीच का हा ती मेंढरा टकली म्हणून एक तळसंगीच होतं आमच्या पाहुणच होतं ती बर 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 त्या टकलीला लावलं मेंढराला बर मग त्यानं बी बरेच दिवस राखली बैल बी हाणली पुन्हा ही राखा लागला बैल हाणा लागला हा, मग ते आता हाणून आता ते ह्यानं बंद केलं ह्याला आता चेअरमन म्हणते ती पुन्हा ह्याचं काम घे त्याचं काम घे चालूच आहे त्याचं हा. ती म्हणजे फुलं बिलं बांधायची ती त्याच्या आजूबाई सोसायटी होती ती बांधाय चालूच आहे मग आता ती बारकं भाऊसाहेब म्हणून आहे ती हे करतंय हम्म, हम्म. बैल मग हाणतंय कधी म्हणजे काय म्हणतात त्याला ते तुम्ही हाणून आणायचा हम्म कधी हे झालं होतं का म्हणजे कधी ते आणलेलं कुकुर ती परत माघार दिलं असं दिलंच नाही असं कधी झालं होतं असं थोडं झालंय तर आमचा फेस पाडून नेलंय राव त्यांनी माघारी का नेजेच ते हा चार होय जण यायची तर हा, ते आली का नाही भ्यात त्यांचं कोकरू आणलेलं भ्या नाही हा. घरची किती शिव्या देते ही तरास दांडगा बर अहो श्रावण महिन्यात तुम्हाला सांगतो पहिलं हे आता बागायत झाले आता या बोमा नाही मळ्यापर्यंत मंगळपर्यंत फटेवाडीपासून बागायत झाले हा, त्या तळणीच्या माळाला सांच्यापरच्या टायमाला मस्त वातावरण हराळी मुलकाची एवढी हराळी आलेली हा. अशा वगळीला शेळ्या लावलेल्या आणि झोपलं मला काय घरनं चटणी तेल चटणी भाकर ज्वारीची हा. आणि ती फडक्यात गज बांधायची हा. पाण्याची बाटली घ्यायची आणि ते प्लॅस्टिकच्या पिशवीत गाठ मारायची का भाकरी मऊ राहावं होत्या हा. असंच दुपारी जेवण दणकाटून केलं आणि डोळं झाका लागलं हम्म. लांडग्या सावजाचा अजून भ्या हा. असू दे म्हणलं काय असेल नाग्या म्हणायचे कुत्रं होतं पांढरं हा. हाय म्हणलं कुत्रं काय आपण झोपूया निवांत वगळं हा. जी झोप लागली ते तुम्हाला सांगतो मेंढर शेरड कुठं माझे हा. घरी बर घरी शेरड बांधली 2 किलोमीटर मोहरा आली शेरड हा. दिवस मावळायला गेला आणि माझ्या ध्यानात आला आपण झोपलोय म्हणलं शेळ्या कुठं आहे त्या दिवसभर झोपला सांच्या पारा झोप लागेल तेव्हा किती वाजता तरी बी 4च्या आसपास झोपलो बर असेल हा. फार सांच्या पारा मग झोप लागूच तरी का 15-20 मिनिटं गेली असतील आणि तिथनं पुन्हा झोप जी लागली ती दिवस मावळायला आला आणि मला जागा आली हा. मग ती एक शिळी होती मस्त माझी ओरडायची वाट बघायची त्या शिळीला एक सवय होती ह्या झाडाखाली जर झोपलो मी हा. आणि बाकीच्या शेळ्या उठून गेल्या हा. ती शिळी जोपर्यंत मालक उठत नाही तोपर्यंत वरडतच असायची शिळी बर मग जवळ हालत नव्हती हा, हा. मग मी उठल्यावर किंवा आमचं वडील उठल्यावर ती शिळी मग संग जायची बर मग ती शिळी ओरडली असेल पण मी खाऊन सुस्तावलेलो झोपलेलो शेळ्या गेल्या घरात हा. मग मी घराकडची वाट बघावं नाही हा. मी लय शहाणा बोमा नाही मळ्या खालतो तिकडे माळ्याच्या बी खाली गेलो बर कुणाची जनावर दिसते त्याकडे पळतच जायचं मी हा. आमची शेळ्या आली त्या का म्हणायचे हा. अरे तुझं गाव तिकडं शेळ्या कशा येतील इकडं हा. लय चौकड फिरून 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 दमलो तुम्हाला म्हणतो शेळ्या काय गावलं नाही उगं दबक्या पावला आणि गावाकडला आलो हा. तिथले एका माणसानं वयस्कर माणूस होता अरे म्हणला शेळ्या राखतोय का झोपतोय का काय करतोय म्हणला शेळ्या कवा आले त्या घरला तू मागं काय करत होता जीवाला बरं वाटलं मारू द्या
2च्या जागेला 4 झपाट मारून उपाशी मारू द्या, हा. पण शेळ्या घरी गेले ह्याला महत्व द्यायचं ना आपण. हा, हा, हा. शेरड बांधली बिनली होती, हा. गेले गेले. आमच्या म्हातारीचा स्वभाव लय डेंजर आहे. आणि आता सहज जर आमच्या घरात बोलली ना म्हातारी, अख्ख्या गावात ऐकू जाते तुम्हाला सांगतो. बरं. हा. आणि घरातल्या घरात जर ह्या आमच्या पंप्याला जर काय म्हणायला लागली ती, नवीन जर गावात माणूस आला असला तर 100% म्हणणार वर कुणाचं तर भांडण लागले बरं 100%. बरं. हा, म्हणजे अजून आणि एवढी कडक आहे, हा. तिला जरा सुद्धा काय खपत नाही. आणि तिची चूक नाही. त्यांनी पहिलं हालात कष्ट बी काढलेला आहे, तुम्हाला सांगतो हालाकीतनं दिवस काढलेला. बरं. म्हातारीला आमच्या ती मगा सांगायचं राय, शेण इचून जी म्हातारीने या शेताचे पैसे फेडलेत ना, हा. आता सध्या इथली केस गेली, ते डबा ठेवून. डबा कसला होता, हा. हे आताच जे आपलं सुप्रीमचं डबा आहे का, हा. 14-15 लिटरचं, त्याला डबा. हा. त्याला नवा कुठला डबा हो, बुड फुटलेलं. आणि ते चालताना त्या चिरलेले केस अडकून अजून आमच्या म्हातारीला इथे हे आहे तुम्हाला सांगतो. बरोबर. म्हणजे एवढं त्यांनी हे केलं. म्हातारी स्वभाव लय कडक. हा. मला वडिलाच भ्या वाटलं नाही. हा. वडील काय नाही 2-4 शिव्या देईल हा. आणि गप्प बसल. बरं. पण आई काय म्हणते आणि काय नाही ही माहित नाही. हा. पण आईनं शांत भूमिका घेतली न वडीलच म्हणलं, हा. तुझी काय भानगड आहे म्हणला, नक्की होता कुठं तू म्हणला. बरं. आम्ही म्हणलं मी जरा झोपावं म्हणलो म्हणलं, आणि ती झोप लागली झोपायचं तर घरला शेरडा आणून झोपायचं, हा. तिथं कसं काय तू झोपला. हम्म. आता काय बोलायला येईना, म्हणायला येईना, शिव्या दिल्या, इकडे केल्या. पुन्हा म्हातारी म्हणली जाऊ द्या उद्या तर झोपायचं नाही बघ म्हणली अजिबात तसं. हा. मी म्हणलं आता उद्या कशाला झोपतोय म्हणलं. हा. मग तसं म्हातारी वडिलांनी शिव्या दिल्या म्हणून म्हातारी उठ जेवण कर मला. हा. मग आता आईने जेवण कर म्हटल्यावर मी ताटलोच की, मला नाही जेवायचा. हा. 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 म्हणजे ती एक वय असतंय माणसाचं बरोबर तसं आहे. बोलायचं. हा. हा. मला नाही जेवायचा, हा. जेवा तुमचं तुम्ही. हा. उठ उठ तसं करू नको आणि उद्याला हे करू नको, उठ. हा. मग तरी बी जेवलो नाही त्या रात्री. हा. जेवलो नाही तुम्हाला सांगतो. सकाळ उठून आपल्या भाकरी बांधल्या, हा. आणि मला एक लय घाण सवय होती. हा. राखोळी शेळ्या होत्या माझ्याकडे. बरं. ती तेल चटणी, हम्म. हातात एक डबा, हम्म. असे झाडाखाली जनावर बसले शेवट जेवायचं नाही. बरं. सगळी जनावर झाडाखाली बसणार. हा. आणि राखोळी शेळ्यांचं दूध काढायचं. माझ्या शेळ्याचं काढायचं. हा. ज्या ज्या राखोळ्या शेळ्या आहेत त्याचं दूध काढायचं त्या डब्यात, आणि ती केस बिस पडलेली बोटानं काढायची. हा. काय नसतंय, माणूस म्हणते ना चाळून हे घेतो आपण. हम्म. फेसा सकट जे दूध खातंय ना माणूस, हम्म. ओरिजिनल दूध, हम्म. हे आताची लोक तसं करत नाहीत. हम्म. बघा करते ती का. मग ती केस दिसते तेवढं धार काढतच केस बोटानं काढायची आणि बाजूला टाकायची आणि ते खायचं. आणि त्याच्यामुळे तर आमचा असा घोळ व्हायचा. शेरडं इकडं जा तिकडं जा, कुणाच्या बलमीला जा. हा. सगळ्यात मोठं भ्या आता काहीच नाही. आता आम्ही कॅनलला बिनलला रोडला विचारू शकतोय, हा. काहीच भ्या नाही. हा. पहिलं कॅनल नव्हतं हा. आणि रस्ता बारका डांबरी. बरं बरं बरं. या रस्त्याने सुद्धा कोण एखादा शेतकरी जर आला, हा. आणि हमेशा 2 माणसं लागणार संग, बरं. एक आतल्या बाजूला एक बाहेरच्या बाजूला, हा. लय बेकार शिवाय द्यायची. हा. हा. आणि आपल्याला रोज तुमच्या कडेला जायचं म्हणून तुम्हाला महागारी बोलायला येत नव्हतं. हा. 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 आणि बोलावं तर माझं वय बी लहान होतं. हा. मस्त राग यायचा पण इलाज नव्हता, चालत नव्हतं आमचं काय. आम्ही तुमच्यासारख्या जाणत्या माणसाला घेणार आणि मग एक जण आत एक जण बाहेर असं जनावर राखत होतो. हा. आता तुम्हाला सांगतो लय हे झालंय. हा. कॅनल झाले तर रस्त्याला राहिलं. पहिलं वाहनाचं पहिलं ह्या कॅनलला इथं जर आम्ही इकडून गेलो, हा. 2 किलोमीटर गाडी असू द्या, तेव्हा शेकड्या गाड्या यायच्या. आपल्यातल्या गाड्याच नव्हत्या कोणाच्या त्या टायमाला. हा. थांब 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 शेकड्याची गाडी यायला आली म्हणायची. हा. 2 किलोमीटर मध्ये 4 वेळा जाऊन माघारी येईल की माणूस त्या गाडी तेवढी शेरड घेऊन. बरं. पण तेवढं भेट होतो आम्ही. हा. 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 आता तुम्हाला सांगू का, गाडी खरडून जर आली आणि त्यानं डायरेक्ट जागेवर जरी ब्रेक मारला तर त्यालाच काय म्हणते, तुला दिसत नाही का म्हणते. बरोबर आहे. हा. एवढ्यापर्यंत म्हणजे आताच कंडिशन आहे. त्या टायमाला असं म्हणजे आता हे जे सगळ्यात भ्या पुन्हा बलमीला जनावर लागते ती, आता काहीच नाही. हा. आता एकदा ही बलमी लागली, हा. रान मोकळा असतंय, हा. पण तेव्हा जनावरला खायला काय नसतंय. हा. जनावर बलमीला झटायला बघते ती. बरं. आणि तेवढ्यात जर एखादा मालक आला आपली बिलीम कसं काय कमी जास्ती बघायला म्हणलं, हा. आणि त्यात जर आम्ही गावलो तर आमचा फेसच पाडला त्या मालकानं. मग बरं. हा, पहिलं कोंडवाड्याला नेतोच जनावर. हा. आता कोंडवाड तर म्हणजे आता थोडक्यात नाहीतच, असलं तरी त्याचा कोणी वापर करत नाही. आणि जनावर पहिली राहिली नाही. कोणाडा कुठं होता? मंगळमध्ये. होय. हा, मंगळमध्ये कोंडवाड मी स्वतः काय बघितलं नाही हा. आणि मी गेलो पण नाही. तुमची नेलती आहे कधी?
हे माझी नाही बाबा, होय. माझी एकदा हान ती बाळराज म्हणे म्हणून मला हान म्हणत होता, हा, चल कोंडवाड्याला घेऊन. हा, पाया पडलो त्याच्या, हा, पण मी जनावर नेऊ दिली नाही तिकडे. हे हा, पाया पडतो तुझ्या रानाकडला सुद्धा येत नाही बाबा म्हणलं. हा, हा हा, पण परत मी तुझ्या जनावर ह्याच्या सुद्धा येत नाही, मला आता एवढ्या बार काय नेऊ नको, तू नेण्यापेक्षा मला घरात लय मारते म्हटलं. हा. हा, लय रडकुंडीन बिरकुंडीन रडलोच होतो खरं त्या टायमाला. बरं. मग मला जरा चार शिव्या दिल्या आणि मला म्हणला असं कर, परत तिथं दिसायचं नाही कुठं. हा, नाही बाबा म्हणलं दिस. हा. हा, मग त्यावेळेस शेळ्या राखताना रानामध्ये शेळ्या हिंडवत्या ना तुम्ही रानामध्ये त्यावेळेस मग रानामध्ये काय खायला वगैरे मिळायचं का तुम्हाला काय आम्हाला भाकरी सोडून हा जसं की मवळ म्हणा किंवा बोर म्हणा हे असं लय काय काय असायचं मोहळं तर आम्ही धरून हिरूनच ठेवलेली असायची. हा, आता समजा आम्ही इथं शेळ्या सोडले त्यानं काठवा नाही कुठं तर बांधायला बिंदाला, हा, उगं सहज जाता जाता लक्ष टाकायचं. हम्म. मावळ असलं हम्म. का लगेच म्हणणार ओ मंत्री, त्या टायमाला त्याला बऱ्यापैकी ऐकू येत होतं. हा, कारण आम्ही त्या संग ही रावा चव्हाण शंकर काळे जसे त्यांची मेंढरी इकली, हा, मला जोडीदार हीच राहिला हो. हा, हा, हा. मंत्री मंत्री हा, मंत्र्याला सांगायचो दादा इथं मोहळ एक आहे, हा, काढू का? हा, आता नको राहू दे, उद्या काढू. हा, आणि काय व्हायचं, मंगुडी जी असायची कुठली कुठनं बी लांब लांब लोक, आता एक शिवारात पहिलं बागायत नसल्यामुळं हा, पोरं ही जुडपी बिडपी इकडं जामपैकी इकडे यायची, हा, आणि त्यांनी खायला पाण्या बाटल्या बिटल्या निभार आणलेलं असायचं. हा. मग मी बारका, नाही आधी मला मावळ सांगायचे मग ती मोहळ ह्या बोमण्यामुळे अलीकडे रोडला मोहळ बघितलं. मोहळ असलं ते आगाडा असतो, आगाडा, हा, हा, त्या आगाड्या जागेला मी जरा काठी हाणली, एक माशी चावली बाबा मला. हा. मला माहित मोहळ आहे आतमध्ये. बर मग मी म्हणलं दादा हा, मोहळ लय मोठा आहे, पण माशी लय निभार चावली आहे म्हणलं. हा, मग रे म्हणला हा. ह्याला जाळून काढा लागतं या कोडला म्हणलं. बर मग मग आज काय बेत लागत नाही म्हणला, हा, उद्याला म्हणला, हा, कारण पेटवायला बी काय आणलं नाही, हा, आणि राखेल बी संग नाही, हा, मग पेटवायचं कशानं. हा. दुसऱ्या दिवशी दारूच्या बाटली एक फुडकून नेली, त्यात राखेल अर्धी बाटली घेतलं, एक फडकं घेतलं. हा. आता ज्वाऱ्या काहीच नाही, पहिलं ज्वाऱ्या असा हात केला तरी बी हाताला ही येत नव्हतं, म्हणजे वरलं कंस येत नव्हती, बर एवढी उंच पुऱ्या मापायची. हा, पायाच्या अंगठ्यावर एक ताट उपसलं, हा, त्याला फडकं बिडकं बांधलं, मस्तपैकी राखेल वतलं, तोंडाला टावेल बांधला, हा, आणि उग बारीक थोडी सांज सोडल्यावर हळूच असं 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 हात हलवत धरलं त्याच्या खाली. हा. धरल्यावर जसं मवाळ उठलं कोण आलाय नाही, हा. कुठनं एक माशी घुसली इथं, चावली बाबा, बर चावली. ती मवाळ काढलं, बाकीच्या माश्या मेल्या, त्या मंत्र्याला काय चावलं नाही त्या. हा, मग मी काय केलं, आता गड्डा बी असा गड्डा, हा, पहिले मोहळाला गड्डा लय निवार, हा, जुनी मोहळ. हा, त्याला ये म्हणलं आता खाऊया, हा, तसं नाही म्हणलं, आधी डब्यात काढूया म्हणलं. हा, म्हणलं ठीक आहे डब्यात काढूया म्हणलं. हा. आणि डब्यात काढलं, आणि त्यानं काय केलं, त्या लाकडाला जे राहिलेलं असतंय हा. त्यानं ते असं लाकूड धरलं ना, असं तोंडानं खायला लागला. हा. खायला आणि लाकूड दिलं टाकून, ती हा. चिलरच लाकूड होतं, लाकूड टाकून दिलं आणि असं केलं बा. हा. असं केलं की पुन्हा असं 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 करायला चालू केलं. हा. अशी आगाग उठली, कशामुळे उठली काय माहित नाही, ते खाल्ल्यापासून झालं बरं का. हा. हे मंगल डाबा चालू होता, हा. ते दीनानाथ भटजीचा, आणि गाडीवाल्याला म्हणजे काय म्हणते त्याला, आंघोळ्या हे करायला हाऊ हा. केलेला होता. मग कुणी तर असं म्हणलेलं, मग मी लहानपण माझ्या डोक्यात असं तुम्ही तुमच्यासारखं कोणीतरी बोललेलं असं, बाबा अशा खाजवा हे लागलं तर गार पाण्यानं आंघोळ, म्हणजे ते कवाचं ध्यानात माझ्या माहित आहे. ज्या टाइम मी मटण खात नव्हतो लहानपणी, आणि खाल्लं का माझ्या अंग सुजायचं आणि खाजवायचं. हा. मग ती गार पाण्यानं तसं गारव्यात तर गारव्यात मला आंघोळ घालायची. हा. मग त्याला मी 2 वेळा भिजू घातला तिथं. हा. चावी चालू केली आणि त्या हौदात बसवलं, म्हणजे चावी खाली बसवला. मग कुठं नॉर्मल म्हणजे ही कमी आलं. पुन्हा दिवस आता ही भळी आहे त्या, हा. ही जी भळी ह्याच्यात सुद्धा मोहळ बसतंय बरं का. असते ते, हा. मग ते आम्ही काय ना काय इलाज करून ती मोहळ काढणार, डबच्या डबं भरून घरला आणतो. होय आणत होतो काय काय टायमाला, हो काय असं करून बघायची पाळी यायची आम्हाला. म्हणजे तोंडाला चावलेल्या माश्या. हा. ह्या इथं खाली एक मोहळ होतं, ह्या इकडं खाली होतं, हा. आणि करंगुळी एवढं आपले बाबळीचा फाटा कवळाच होता. हा. मग कुराडा असायची संग आमच्या हा. जनावरला फाटं बिटं पाडायला. माझ्या डोक्यात एकच, मोहळ मोठा आहे, हम्म.
एकच काम करायचं, पण मोहळा काढू आहे. हा. कारण जवळ गेलं नाही तोपर्यंत ती एवढ्या मोहळाचं एवढं फुगायच्या माशा, हा. म्हणजे उठायला बघितले लगेच मोहळ फुगली. हा. कडवाय द्या म्हटलं, ह्याला हलवाय न ग. हा. दुसऱ्या दिवशी जाऊन का नाही, मी जोपर्यंत असंच केलेली कुऱ्हाड, अजून त्या फट्यावर दणका हाणायच्या आत माझ्या तोंडाला 7-8 माश्या चावून गेल्या. बापरे. हाणायच्या आत हा. तोपर्यंत दणका बसला. हा. पुन्हा किती चावल्या मापच नाही. बापरे. हा. हा. मी ओळखू पण येईना घरला जाताना. ओळखू येईना म्हणजे थोबाड पूर्ण सुजवलं. बर. थोबाड सुजलं, डोक्यात चावलेल्या असं टेंगळा आलेलं. हा. म्हातार मला म्हणलं, त्याची घालू दे की म्हणला, त्या मोहळाची कशाला नादाला लागतो म्हणला, पार लागा तोंड ओळखू तुला दिसतंय तर का मोरलं म्हणला. हा. मग तेव्हा ताजं चावलेलं होतं, काय वाटलं नाही. हा. अहो सकाळपारी काय हम्म. असं करून बिबळ उघड नाही माझी सकाळपारी. हा. कशाच काय, त्या दिवशी मी गेलो नाही शेळ्याला. हा. शेळ्याला गेलो नाही. त्या मंत्र्याला म्हटलं, तुझी पुन्हा पुढच्या वेळेस मग काय अडचण आली तर मी नेतो, आज माझी शेळ्या घेऊन जा. त्यानं घेऊन गेलं. मग सांजच्या पारा कुठं तर दिवस उतारायला लागल्यावर तुम्हाला सांगतो थोडं दिसायला लागलं. मग दुसऱ्या ते दिवशी काट काढत नव्हता का चावल्यानंतर? आता कसं काढणार काट, कुठं म्हणून धरणार, तुम्हाला चावलंय कुठं धरणार, कुठं काटा कुठं काढ ते पुढच्या समोरच्या माणसाला दिसत की काटे ते कुठे चावलेले दिसतात ते. कसं होतंय माहिती, काटा जर घुसला असला हा. आणि जर तिथंच अडकून राहिला हा. तरच तुम्हाला काटा दिसतोय. हा तेच घे. नाही ज्यावेळेस मला माशी चावते ना, काटा हमखास असतो तिथं. मान्य आहे हा. असतो, पण प्रत्येक काटा असतोय असं नाही. हा. हा हा मी स्वतः वैयक्तिक बघितले बर. आणि मी काट सुद्धा लय काढलेत. हा. हा. लय काढलेत काटा काट. लगेच काढला काय मध्ये सुचत नाही. म्हणजे ते काय होतंय माहितीये का, जोपर्यंत ती काटा तुम्ही काढत नाही हम्म. तोपर्यंत आत ती विष हाणतच राहतंय ती. बरोबर आहे. हा. त्याच्यामुळे ती पुन्हा तुम्ही हाणल्यानंतर विष पूर्ण आत गेल्यानंतर हाणून पाहिजे नाही, हम्म. ती सुजाय तेवढं सुजतंय. हा. आणि तुम्ही लगेच जर काटा काढला हा. काय नाही, जेवढं तुम्हाला चावलं ते जेवढा विष गेलंय तेवढं सुजतंय. मग ती काट मावळ्या माशा चावल्यानंतर ती सूज उतरवण्यासाठी काय करायचं? काहीच करत नव्हतं तुम्हाला सांगतो. हा. त्याला देशी म्हणजे औषध बी नाही, हा. काय नाही, मनान 2 दिवसांनी उतरते हे बी आपल्याला माहिती आहे. हा. पण एक व्हायचं, हा. जिथं चावली आहे हम्म. तिथं काळा डाग मात्र हमखास राहणार बघा. बर. हा, पण ती पुन्हा नीट होणार, हा. पण ती विषयाच्या जागेला काळा डाग हा. 100% राहणार. आपल्या बाजरीचं जेवढा हे असतो ना हा. तेवढ्यापर्यंत बर. राहणार, 100% राहणार. आणि ती काय आता आमच्यासारख्या काळ्या सावळ्याला दिसत पण नव्हता, पण ज्या माणूस जी गोरा आहे हमखास त्याला दिसणार ती चट्टा. मग अजून बाकीची बरीच लोक असेल तुमच्यासारखी कशी काळ्या रानामध्ये, जसे तुम्ही हे लय हा. हा लय. आता गावात जनावर राहिली नाही ती, हा. कुणाचीच जनावर नाही. आता ठराविक जनावर आहेत तुम्हाला सांगतो. हा. ठराविक आहे ती बी कसं आहे, आता माझंच उदाहरण घ्या. हम्म. मी शेळ्या ही केल्यानंतर आमच्या वडिलांना शेळ्या विकल्या. हा. मी बारका असताना झाडं तोडायला गादेगावला पंढरपूर तालुक्यात हा. गड्यागड्यात कामाला जायचं. हा. ती गड्यागड्यात कामाला जायचं त्या टायमाला वडिलांना थोडे दिवस शेळ्या राखल्या, शेळ्या विकल्या. हम्म. पुन्हा काय वडिला डोक्यात आलं परत कोणा ठाऊक, हम्म. मेंढ्या केल्या. बर. हा 25-30 मेंढ्या केल्या. हा. आणि वडिला आमचं वडील काटकुळ होतं. हा. ह्या रानात सगळ्या जोपर्यंत वडिलाला मेंढर होती तोपर्यंत वडिलांनी मेंढर राखली. बर. त्या टायमाला ज्या टायमाला आम्ही झाडं बिडं तोडून घरला आलो होतो, आणि असंच काय तर म्हणजे कुठला तर सणाला चालतो, हम्म. डोक्यात एक विचार घेतला, हम्म. हे काय धंदा उपयोगाचा नाही. हम्म. रोज उठले की लोकांचं काम करायचं, हम्म. हे करायचं, मग काय करायचं. हम्म. मला पहिल्यापासून तुम्हाला सांगतो आवड एकच, गाडं करायचं. गाडं आता ही मेन लाईन 3 फेज मेन लाईन आहे. मेन लाईन हम्म. त्याला एक आर्टिंगसाठी तार सोडते ती माहिती आहे, तळापर्यंत, वरल्या कडेपासून तळापर्यंत सोडते डांबायकडं. सोडते ती. हा. ते काय करणार माहिती आहे का, दगड एक घेणार असं कपचीसारखा मोठा, हा. जोपर्यंत आपला म्हणजे अवघडला नाही पाहिजे हात, हा. जरा खाली तोडणार तार तिथनं, हा. पुन्हा खाली एक दगड ठेवणार, तळातनं बी तोडणार, हा. त्याचा गाडा करणार. खेळायचा गाडा. हा, टिरिंग बिरिंग सगळं ओके, चाक बिक सगळी. बर. मला सगळ्यात ज्यादा नाद ती. हा. दिवसभर आज जर चुकून माझा गाडा घरी राहिला तर संध्याकाळी दुसरा गाडा घरला गेलेला आहेच, होय. असं करणार. कुठला तर सण होता, आम्ही झाडं तोडायला गादेगावला होतो. मग मला परिस्थिती गरीब, मला ती जुने बाजारी गाड्यावर कपडे असतात का, त्या टायमाला बघा शर्ट 35 रुपयाला पॅन्ट, 20 का 25 रुपयाला शर्ट मिळत होता. बर. मी कामाला जायचं म्हणल्यावर मला ती आमच्या आईने घेऊन दिलता. हा. मग असंच काय तर सण होताना कपडे एकच ड्रेस अंगावर, हा. आणि त्या गड्यागड्यात झाडाला जातो, तो गादेगाव बागला आहे तिथं.
झाडं तोडून असंच घरी आल्यानंतर डोक्यात विचार घेतला आपल्याला लागलाय ड्रायव्हर की जाणार हा. आपल्याला काय हे नको आहे हा. कुठलं हे झाड बी तोडाय नको काय नको गेलो पुण्याला. हा नाही तिकडे जाऊ आपण त्याच्या आधी मला हे सांगा अजून ज्यावेळेस तुम्ही ह्या काय रानात फिरायचा मग रानामध्ये होय. त्यावेळेस मग पेरण्या काढण्या बिडण्या कशा असतात हो त्या काळामध्ये? पेरणे पहिलं बैलांनी शेत पेरत होती हा. ट्रॅक्टर नव्हती पहिली हा. हे बैलानं पूर्ण जेवढा शिवार आहे आमच्या इथनं जिथनं चालू होतं शिवार पूर्ण मंगळवेढ तालुका त्या दामाजी कारखान्यापासून हे इकडे बोराळपर्यंत जेवढं शिवार आहे तेवढं ट्रॅक्टर एक पण नव्हतं. पूर्ण बैलांनी पेराय सगळ्या रानातनं बैलच दिसणार तुम्हाला. होय. आणि सगळे बैलवाल्याकडनी बैल होती. हा बैलांनी कोळपनं बैलानं तुम्हाला सांगतो डुबणं बैलानं सगळी मेहनत बैलानं. हा हे ट्रॅक्टर बिक्टरचं काय नव्हतं. पुन्हा मग ही लोक आता तुमचं आता तुम्ही पेरलंय तुम्ही येणार कसं काय आठवड्याला बघून जाणार कुणाला काय काम नाही ते रोज बी येऊ शकतंय. पुन्हा एकदा येळ आमुषा झाली नाही मग मात्र लोक शेताकडं सारखी चक्रा मारायला चालू हुरड्या खायला म्हणा ह्याला त्याला कोण 4 साहेब आली कुणाचं तर कोण साहेब लोकांचं शेत आहे चला आमच्या शेतात हुरडा खायला कुणाला शेत नसतं त्यांना घेऊन येणार गुळ आणायची ते हुरडा बिरडा भाजायची आणि ती गौऱ्यावर पहिलं. आता गॅसवर कंस भाजून चोळायला चालू आहे ती तुम्ही बघा. हा परिस्थिती पहिलं गौऱ्यावरच हुरडा भाजत होती. एवढा एक खड्डा पाडायची त्यात गौऱ्या घालायची पेटवायची त्यात कंस घालायची ती भाजायची खाणाऱ्यानं खायला चालू ती चटई आणलेली एक रकटा असायचं त्या रकट्यावर चोळणारा चोळून द्यायचं. आणि पहिलं कसं होतं माहित आहे आता समजा तुमची एक 10 एकर शेत आहे तुम्ही कामाला जी तुमच्यात गडी होता त्याचा फेस पाडायची ए झाले का बघ रे चोळ त्यानं चोळायचं आणि ह्याने हुरडा खायचा. पहिली अशी कंडिशन होतं. मग आपल्यासारखं आता आमच्यासारखं कंस आपलं घर जवळ आहे घरनं खा वाटतोय ना न्यायचं घरी भाजून खायची कंस. हा आणि हुरडा बिरडा झाला भेड झालं मग चालू झालं बघा कुठंतरी एखादं काढायला चालू झालं का खेड्याची सगळी लोक बोरा नाक्यावर गोळा व्हायला चालू झाले. भेड म्हणजे बेड म्हणजे हुरड्यातनं बाहेर पडल्या ज्वारीत जेव्हा प्रवेश करते ती ज्वारीत धड ज्वारी पण नाही धड हुरडा पण नाही त्याला बेड म्हणायचं. त्याच्यात हे चालू झालं समजा एखाद्याचं आलं काढायला तर म्हणजे आता समजलं बाबा आता चालू झाली काढणी 4 माणसं यायला लागली म्हटलं खेडेगावात लगी माहीत पडत होतं आणि आता सध्या पण पडतंय. सुगीच्या दिवसामध्ये तुम्ही कधी पण बोराळ नाक्यावर येऊन बघायचं जेवढं सोमवारी बाजार दिवशी गर्दी नाही मोटरसायकल काढायची म्हटलं तर त्या गर्दीतनं अवघड आहे एवढी लोक असतात गोरगरीब आलेली म्हणजे काढणीसाठी. मग ती पुन्हा हे लमान तांड्यावरली लमान असते ती म्हणा उक्त घेऊन करणारी पायल्यावर म्हणा पोत्यावर म्हणा असं तसं. मग पहिलं हे आता मग काय जण मग ती तशी द्यायची एकरावर द्यायची एकराला बाबा एक 8 पायल्या म्हणा 16 पायल्या असं म्हणजे त्यांचं ठरव जे काय ठरलं ते. मग ही जी खेडेपाडी जी येणार ती लोक कशी येणार की हजेरी तुमची काय जे काय जगात चालू असेल ती हजेरी असं करून वाहनं करून घेऊन जाणार. पाणी बिनी घरनं स्वतः आणायचं ती न्यायचं ज्वाऱ्या काढायच्या पुन्हा पेंड्या बांधणाऱ्याने कोण तुमचं एक ह्याच्यावर देतंय शेकड्यावर देतंय कोण कसं देतंय कोण हजेरीनं लावतंय ती पेंड्या झालं. पुन्हा गोळा करायचं उगतं म्हटलं तर उगतं काय जण रोजगारांना लावून गोळा करते ती. परत मोडायचं शेकड्यावारी हजेरीनं मोडायचं हे असं करून पहिले पहिली लय गमत होती आता लय चांगलं आहे राव. हे पहिले लय गमत होती हे आता ती मध्ये काय निघालं तर त्या आपलं कमांडरच्या ही त्याच्यावर मशनी चालू होत्या. पहिलं बैलगाडीत मशनी. हा बैलगाडीत हा अजून बी माळाला गेलं ना तुम्ही कधी पण लक्षात ठेवा आता सध्या बैलगाडीवर मशनी आहे त्या. बरोबर माझ्या माहितीनं त्या डांग्याचं शेत आहे खाली बोराळ वाटलं सोलापूर रोडला का बोराळ वाटला काय तर आणि मी लय लहान होतो मी बायांच्यात कामाला जात होतो त्या टायमाला. मशीन नुसती चाललेली बारीक उन्हाळ्यात कसं झळय मारतंय आणि त्या झळईमधनं ती बैलन मशीन असं करायला लागलेली दिसली. बारके कारण कामाला होतो आपल्याला कामच करायचं कुठलं तर पळ 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 ती बैलगाडी मशनी चालली आहे त्याला तेवढं बोलवून आण. अहो घामा घुम चालू त्याच्यापाशी गेलो त्याला म्हणलं असं म्हणलं त्या डांग्याच्यात बोलवलंय म्हणलं खळ करायचंय. मी मोहर धरलंय म्हणलं 2 खळी येते मला आलो बघा उन्हात झोल घालत अजून माघारी ह्याला सांगायला. मग पुन्हा त्यांच्याकडे यामा गाडी होती मारली की ती कुठनं आणली मशीन कुणाला ठाव
मग तवा पाटे बी एवढ्या ही नव्हत्या. हा. मग मला भरायला लावलं त्यांनी. हम्म. तू नुसतं भर, तुला होत नाही, उचलणं होत नाही, हम्म. नुसतं भर. हम्म. मग भरून देऊन पुन्हा कुणाची ट्रॅक्टर आणायची, कुणाचे काय ते पिकअप आणायची. पिकअप तर कमीच होती, ते ज्यादा नव्हती. हा. टेम्पो 407 चालायचा का, बर. 608, 407, 609, हा. आपलं 709. हा. हे टाटाचं टेम्पो होतं त्या टायमाला. त्या टेम्पोत घालायची कोण बुसकाट ज्वाऱ्या बिऱ्या ज्याला बकळ होतं ती मोठा टेम्पो सांगून हा. घेऊन जायची. बर. झालं बघा. त्याच्यावर पुन्हा उन्हाळ्यात एकदा पाळी टाकायची. हा. त्याच्यावर श्रावण महिन्यातच बर. श्रावण पाळी एकदा झाली म्हणलं का तिथनं कोणाला बळीपाळी करू वाटतंय, बळीपाळी करतंय कोण. पाऊस पडल्यानंतर वगैरे. हा ते श्रावणला पाऊसच चालू असते ना, त्या टायमाला पडतंय. हा. मग तेवढं केलं का मग डायरेक्ट पेरणीची तयारी बघा. मग हे पेरण्या बिरण्या वगैरे करताना गाणी वगैरे म्हणायची का ते जे नांगरणी करणारे जे शेतकरी असायचे ते बैल घेऊन आलेले ते? गाणी लय भारी म्हणायची अहो. हा. गाणी जर म्हटलं तर असं आम्ही इथं असलो ना, हा. एक 1.5-2 किलोमीटर आवाज यायचा त्यांचा गाणी. होय. हे लय गाणं म्हणायचे, लाज बिजत नव्हती ती. हा. हे हवा किती बाया असू द्या, गडी असू द्या, कोण असू द्या, हा. लय भारी गाणी म्हणायची. समोरचा माणूस हसला पाहिजे. बर. हा. पण कोण कोणाला नाव ठेवत नव्हतं. काय असायची गाणी? गाणी आता एवढं मला त्या गाण्यातलं मला हे नाही, थोडीशी काय म्हणून दाखवता येणार नाही ती का? हे काहीच येणार नाही. कारण काय येणार नाही, त्या क्षेत्रात आपण त्या नाहीच. हा. त्याच्यामुळे आठवता येणारच नाही ना आपल्याला. बर, बर, बर. हा. तुम्ही वय वगैरे काय म्हणत नाही का? धनगरी वय वगैरे? पहिल्यापासून म्हणत नाही. अच्छा. हा, पहिल्यापासून म्हणत नाही म्हणजे पहिल्यापासून. म्हणजे मग ते पेरण्या करताना जे गाणी जे चालू असेल त्यांच्या सगळ्या शिवारात सगळं ते आवाज घुमत असेल. वातावरण शांत असलं की. हा. हा. आता आपण इथं बसलोय, 2 किलोमीटर वरनं गाडी जाऊ द्या, हा. पण ती माणूस तिथं बोलले बैलाचा आवाज हा. आधी घुंगऱ्याचा, हा. आधी त्या माणूस तिथं बैलाला बोललेला इथं आवाज येत होता. होय. हा, इथपर्यंत आवाज येत होता. हा. म्हणजे एवढं. आता ते पहिलं गाणी म्हणणारी बी आता बुडली, आणि गाणी म्हणायला बैलच आहे ती कोणाकडे. हा, हा, हा. बैलच राहिले नाहीत ना कोणाकडे. मग अशी शेतकरी लोक ज्यावेळेस रानामध्ये जे रानं न्यायची हा. त्यावेळेस भाकरी बिकरी काय असतं, खाय प्यायला काय असायचं, काय नाही ती? आता ती भाकरी घेऊन यायला म्हणजे प्रत्येक जण काय करायची माहिती आहे का. हम्म. आता समजा तुम्ही कुठल्या बाबा कसा आलाय, हम्म. काय जण चटणी भाकर आणायची, हम्म. कांदा घेऊन यायची, हम्म. कोण डब्यात कालवण भाकरी काय, म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कोण चिवडा आणायचं, भजी आणायचं, कमी जास्ती, हा. हे असं त्यांच्या ह्यानं आणायचे. आणायची असं झाडाखाली निवांत बसाय. उन्हाळ्यात लय भारी हो. हा. आता तुम्हाला लय अडचण वाटते, हा. उन्हाळ्यासारखं वातावरण नाही. हा. हा, कुठल्या बी झाडाखाली एका निवांत जाऊन बसायचं, कुणाची 1 नाही 2 नाही काय, लय शांतता. हा. आणि जर शान असणारा जर डोक्याला एखादं टेन्शन कुठलं वाटलं, हा. त्यानं एकच करायचं, हा. मैदानला जाऊन मस्तपैकी झाडाखाली झोपणे, काळ्या रानात येऊन. काळ्या रानात, कुणाचं 1 नाही 2 नाही, एवढं शांत वातावरण. हा. हे लय शांत वातावरण. ज्यावेळेस तुम्ही हे काळ्या रानात जे असं येऊन बसता, हम्म. म्हणजे शांत शांत म्हणता ना तुम्ही ते, हा, होय. ते शांततेमध्ये अजून लय काय 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 आपल्याला त्या लय झाडाची सळसळ असते, आपलं काय पाण्याची सळसळ असते, चिमण्या काहीतरी तेवढंच म्हणू नका, हा. ह्याला विचारा. हा. रोज संध्याकाळी सकाळपारी हा. आम्ही काय करतो, हम्म. माझं उठणं बरोबर 4 सव्वा 4ला रोज उठतोय मी पाट. पाट. हम्म. मग बाहेरनं जाऊन आलं की मी काय जनावरांची शेणगण काय सकाळची लवकर करत नाही, म्हणजे मी स्वतः करत नाही, हम्म. आमची घरची करते ती. हम्म. मग आपण उठायचं, हम्म. हौद चालू करायचं, मोटर चालू करायचं, हौद भरला, हम्म. आंघोळ करायची, हम्म. आणि आंघोळ करायची, चहा तवर झालेला असतं, चहा दिला, हम्म. ह्याला आंघोळ करायला लावायची पटकन. हम्म. आणि म्हणजे आता शाळेला सुट्टी आहे म्हणून हम्म. इकडं आणलं का नाही, हम्म. कोणाच्या ट्रॅक्टरचा आवाज असू द्या, त्या बोराळ वाटाच्या तिथल्या ते उसाच गाड दान 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 त्या लोखंडाचा आवाज तिथं, कोणाचा रोज तुम्हाला त्याला रोज विचारतो, कोणाचं लग्न बिग्न आहे का, इकडं आवाज येते. डॉल्बी सिस्टमचा आवाज पूर्ण म्हणजे जवळ असल्याने, ट्रॅक्टरचा आवाज येणं म्हणा, पक्ष्यांचा किलबिलाटी येणं म्हणा, किंवा हवा सुटली म्हणजे माणूस हवेला सुद्धा घाबरतोय बरं. माझाच किस्सा सांगतो तुम्हाला. ज्वारीत घुसलो गवताला, व्हायटूळ आली, काहीच नाही, एकदम ती व्हायटूळ माझ्या मागणं गेली. मी मोहर गावात काढतोय, माझ्या मागणं गेली, फार 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 करत गेल्यावर का नाही, ती तरस एक आलंय म्हणून कालवा उठलेला, आणि त्यात फार 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 करत गेलं. बाहेर आलो, ह्याला हाळी मारली, इकडे ये म्हणलं, ही बी मला दिसेना लवकर.
मग पुन्हा तिथंच बघितलं होतं मी ती वार गेलेलं. मी म्हणलं जाऊ दे मरू म्हटलं व्हाईट आहे म्हटलं त्याला आपण घाबरलो म्हणलं. मग ह्याला आळी मारली ह्याला म्हटलं जवळजवळच काढलं लांब जाऊ नको बाबा कुठं म्हणलं. काढलं दोघांनी आणि झालं आता ते गवताचा तर आमचा किस्सा सांगितलं म्हणजे तुम्ही म्हणताला अवघडच कंडिशन आमचं तर काय झालं. ह्याला काय म्हणलं रविवार का सोमवार होता रे शिल्लक राहिलेलं रविवार होता. याला म्हणलं चल गवताला ह्या इथं खाली ते ह्या लिंबापासून पलीकडे लिंब दिसते बा तिथं पलीकड गेलो गवात बिवात काढला आणि माणसाला हाशाला मोठी बरं जसं गवात दिसल तसं काढूच वाटायला लागलं पण ते जातंय का ना जातंय ते काय पुढं किती होतंय काय माहित नाही. काढलं 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 भरपूर काढलं भोद भरला. भोद म्हणजे ते बुसकाट भरायसाठी पातळा शिवलेला असते ते भोद भरला. एकतर उचली ना आणि बरं उचललं दोघांनी नेट करून पण जेवढा भोद भरलाय त्याच्यात थोडंच कमी नाही तर अजून तेवढंच गवात शिल्लक राहील. आता काय करायचं बरं रस्त्याला ठेवलंय गवात यांना जाणार जाता जाता तर ती डमडमवाली ह्याला येते ती पाणी घेऊन येते ती फिल्टरचं फवारायला इथं गवात टाकून त्यानं गेल्यावर पुन्हा काय करणार. फडकं टाकलं त्या गवतावर ह्याला म्हणलं चल एवढं टाकून येऊ पडदेशी आलो घरी भोद खाली केला परत घेऊन गेलो. आता ही भोद भरत नाही मग ह्याला म्हणलं एक चक्कर मारून येऊ चल हरभऱ्यातनं परत एक तेवढं थोड्यात बास केलं म्हणून बरं झालं. अजून एखादा वाटा काढत होतो आम्ही परत अजून माग तशी बोंब तीच होत होती. मग त्या दिवशी 2 हे आणलं बा. काय काय टायमाला असं आम्ही फसलो जातोय आम्हाला अंदाज लागत नाही किती काढायला लागतंय आणि काय करायला लागतंय. मग ही ज्यावेळेस तुम्ही गवत काढत आहे रानाने त्यावेळेस त्याचे रानाई मला काय म्हणत नाही का तुम्हाला. शक्यतो काय म्हणत नाही ती बरं का फक्त एक करायचं नाही त्यांचं कशाला हात लावायचा नाही आपण. हा समजा आता समजा मी एखाद्या हरभऱ्यात गेलो किंवा ज्वारीत गेलो आणि त्या माणसाचं समजा त्या हरभऱ्यामध्ये हे आहे शेंदड आहे ती वाळका आहे ती त्या शेतकऱ्यानं कधी पण येऊ द्या आणि त्याच्या रानात आपण जर गवात गच भरला असलो आणि शेतकऱ्याने येऊन जर म्हणलं तुझं ती वत मला बघायला तुझ्या ह्याच्यात पाला सुद्धा त्याचा आला नाही पाहिजे आपल्या ह्याच्यात. फक्त चोरी करायची नाही ते शेतकरी शेण्याज यायला असतात का लहान शेण्याज यायला शेण्याज घेऊन जावा तुम्हाला काय म्हणजे एक शेतकरी शब्दाने बोलणार नाही पण त्यांच्या कशाला हात लावायचे नाही. तुम्ही हरभऱ्यात गवत काढणार गवत कमी ना हरभूर ज्यादा पोत्यात काढल्यावरती उलट दांडकं घेऊन हाणायचं नाही का ती माणूस. मग असं नाही का कधी झालं का असं म्हणजे शेतकरी तुम्हाला कधी काय म्हणलं असं कधी झालं का. आम्ही दोघं ह्या कॅनलवरनं येतो उजवीकडे जुना बालेवाडी रस्ता आहे मग तिथं जवळच असंच करड्याकडला गेलो होतो. करड्याकडला थोडं गवात चांगलं दिसलं. गवात चांगलं दिसलं ती कधीचा किस्सा आहे त्या माणूस गाठ पडायच्या आधीचा किस्सा. याला करड्याकडला हमखास गवात असतंय शेण्याज याल बी असते आणि चांदवेल बी असतंय मैदान असतंय करड्याकडे घेऊया. पहिल्या दिवशी आम्हाला पाहिजे तसलं 1 नंबरचं गवात भेटलं. मग दुसऱ्या दिवशी ह्याला काय म्हणलं आता तिथं नाही जायचं तिथं गवात नाही आता आपण काल बघून आलोय सरळ खाली जाऊया. जिथं जाईल तिथं करड्यापाशी ते औषध फवारलेलंच दिसायला लागलं. बरं ती नेऊन काय जनावर मारायची ती कशाला न्यायचं आपण. मग ह्याला तिथं गवात दिसल्यावर गाडी लावली साईडला. ह्याला म्हणलं गाडी साईडला लावू म्हणलं. समजा आपण आत गेलो एखाद्याचं वाहन जर आलं तर त्यानं खालनं हे करण्यापेक्षा किंवा आपल्या गाडीला धकाला गाडी साईडला लाव. गाडी साईडला लावली करड्याकडेला आणि तिथलंच काढून 1-2 वट दोघांनी तिथं टाकलं. रानात गेलो काढत 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 गेलो पुढं गेलो तर मला ते ह्याचं यायला दिसलं शेंदाडाचं. पण आपण हात लावायचा नाही म्हणून का कुठला मालक म्हणण्यापेक्षा कुठला टाइम कधी सांगून येत नाही. मग ही पुढे गेलता मग मी त्यातनं बाहेर निघालो ही तिकडे चालला होता. मी म्हणलं पिल्या गावात नाही तिकडे चल माघारी म्हणलं. माघारी चल म्हणलं आलो तुम्हाला माहिती ना स्कूटी रस्त्यात लावून आडबाजून याल तर ती आला. मग मी ह्याला काय हे असा साईडनं मी असा काय टायमाला ह्याच्या पुढे चांदवेली यायचा ह्यानं मला म्हणायचं येत आहे काय टायमाला माझ्याकडे यायचा. मग ह्याला बोलवायचं आणि मी ह्याला काय म्हणलं ही पुढे चालला होता. मला चांदवेल असं एवढ्या जाग्यात म्हणजे भरपूर चांदवेल दिसला. ज्वारी कमी चांदवेल ज्यादा खळवर रान मोकळं दिसलं. ह्याला काय म्हणलं मी ही माघारी म्हणलं
आणि इथं आहे बघ म्हणलं गावात, म्हणलं असं काढत काढतच जायचं म्हणलं, गावात गावात असं काय लागतंय गवताला म्हणलं. हा. त्या आमच्या दोघांच्या चालण्याच्या आवाजामुळं मला ह्याचा आवाजच आला नाही मागणं आलेला. बर. आणि ह्याला मी बोलतोय न तेवढ्यात नॉर्मल पाला खुसखुसल्यावर मी मागं बघितलं तर ही माणूस उभा. बर. ओळखीचा माणूस आहे बरं का ती, असं बिगर ओळखीचा नाही. हा. म्हणला तुमचं आहे म्हणलं शेत. हा. ती आपलं आहे म्हणला. हा. नाही म्हणलं हे कोणाचं आहे. हा. नाही ही बी आपलंच आहे म्हणला. हा. बरं म्हणलं. हा. बरं असू द्या म्हणला, हम्म. उद्या येऊ नका बरं का इकडं म्हणला. बर. पिशवी हातात होती, हा. अजून उद्घाटन सुद्धा केलं नाही, पिशवी हातात आहे म्हणलं. हा. हा. आणि दोडायचं म्हणला रोज सकाळपर्यंत संध्याकाळी 50 तेल घालून खास शेतासाठी येतोय म्हणलं. हा. मी म्हणलं काय करायचं आहे आम्हाला तुमचं नेऊन म्हणलं. बरं नेऊन बरं एखादं पिकलेलं तुमच्या देखत मागून घेतलेली गोष्ट वेगळी म्हणलं. तुम्ही असताना, हा. तुम्ही नसल्यानंतर हात लावायचा आमचा अधिकार नाही, आम्ही आलोय गवताला म्हणलं. हा. आणि त्यानं कवा सांगितलं माहिती आहे येऊ नका म्हणून. हम्म. आता आमचं गावात झालंय, थोडं राहिलंय. हा. आणि योग असाच डाला मोठा दिसला आणि ह्याला म्हणलं एवढं ह्यात आता भात झालं, उद्या याला ह्याचा फेस पाडू म्हणलं आल्यावर, उद्या बरं. पाकच काढू म्हणलं. हे उद्या एक हेलपाट आपला चांगला होतो इथं म्हणलं. ते ऐकलं त्यांनी. ऐकलं नाही. हा. आम्ही गवात भरून रस्त्याला लागलो, हा. एक तर टाकीवर बसलेलो, रस्ता काळ्या रंगाचं खराब, आणि ती गवात आधीच असं व्हायला लागलं, ह्याला नीट बसायला जागा नाही. त्यानं मला हात केला बाबा, ती मोटरसायकलकडे त्याच्या यायला लागलं तर परत येताना हा. आम्ही भरून येताना हा. उभं राहिलो. काय आपण चोरीच केली नंतर भेज काय गरज आहे. हम्म. उद्या येईच नाही बरं का इकडं म्हणला. बर. मी म्हणलं बरं बरं. हा. आणि दुसरं बी कोणी यायला लागलं तर सांगायचं म्हणला. हा. 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 मग ह्याला म्हणला, ह्याला माहीत नसेल म्हणला, हा. फटीवाडी सगळी माझी पाहुणं जायचं म्हणला. हा. मी म्हणलं ते शाळेवरनं आता त्याला मी इकडे घेऊन आलो, त्याला तर काय माहिती आहे म्हणलं इकडलं कोण कसं आहे कोण काय नाही म्हणलं. हा. तेवढं म्हणलं परत नाही गेलो तिकडं. हा. हे परत गेलो नाही, पुन्हा खाली जायला चालू झालं, खालनं पुन्हा गवता आणायला चालू आहे ती. हा. आता रोजच्या रोज गवताला जातोयच बघा. रानामध्ये काय पार्ट्या बिट्या करायचा का हो तुम्ही? पार्ट्या करत होती. काय कशा आहे तुमच्या पार्ट्या? पार्ट्या सांगतोय तुम्हाला. हा. हे शंकर काळे, हा. मी, हा. पुन्हा रावा चव्हाण, हा. अजून एक हे तिघांचं. तर आम्ही काय करायचो, इथनं हजारे मळ्याकडे जायचो. बर. तुम्हाला मग म्हणलं पाण्यासाठी सक्राजवळ मोठी बघून घ्यायचो. हा. त्या शंकरला सांगायचं तू जरा घरनं येसोर आण, हा. राव्याला सांगायचं तू मीठ आण, हा. मला म्हणायचं मग तू काय आणतो, मी म्हणायचो शेंगदाणा आणतो, हा. किंवा मी मीठ न्यायचो, किंवा म्हणजे तिघातनं काय तर घ्यायचो. हा. ऑलरेडी पाणी तर सांगा आमच्या. हा. पार्ट्या आमच्या कशाच्या माहिती आहे, हा. हजारे मळ्यात जायचं. हा. हजारे मळ्यात वांगी लय, हा. आपण तिघ जण आहे, बर. 3 वांगी तोडायची हा. इकडे बघून. ती काय डोक्यात दगड घालत नव्हती, भ्यालाय जांडग, हा. पुन्हा येऊ नका उद्या इकडे म्हणल्यावर काय करायचं. हा. हा. वांगी घ्यायची. हम्म. त्या मंगल ढाबे पुढे एक लय मोठा लिंब होता, बर. त्या लिंबाखाली जनावर दुपारी बसली. हा. मग बॉस मीच होतो ना, जळान कुणाला आणायला लावायचं, दगड कुणाला आणायला लावायची माझ्याकडे ती. हा. हा. आणि त्यातनं बी शेरडं उठली तर त्याला म्हणायचं येताना जळान घेऊन येता ती शेरडं गोळा करून घेऊन ये. बर. त्यांना मग टेन्शन यायचं. हा. पण मी पोपट बनची, हा. माझं ते मी सांगेल तीच आहे. हा. मग काय करायचं, ते सकरात भरून आणि ते डोक्यात एकच हा. डब संघच असायचो. हा. मी मग सांग नाही तुम्हाला राखोळी शेरडांच्या धारा हा. काढायच्या. हा. हा. आणि ती ओरडायची घरी, आमच्या शेरडाला दूध कसं काय नाही, दिवसभर शेरडा खाती ती रानात, हा. आणि रानात खाल्ल्यावर तर शेरडाला दूध फुटायला पाहिजे, कसं काय दूध नाही. हा. मग ती डबल संघ असायचा. आम्ही काय करायचो, तेल बिल सगळं नेलेलं, पहिल्यांदा तेल टाकायचं, त्याच्यावर ते पाणी म्हणजे तेल टाकायचं, शेंगदाण टाकायचं, मीठ टाकायचं, येसूर टाकायचो, हम्म. सगळं सगळं थोडं हे दिले. आमचं गाडगच एक सेपरेट आम्ही त्याचं ती हे केलेलं. बर. आणि ते नवीन होतं तेव्हा कडून त्याला कुठं झिरपून जायचं त्या गाडग्यातनं, काय मेळच लागत नव्हता. हा. ती पुन्हा आटून पुन्हा ती वयाच बंद झाली. हा. सकरात भरून कालवण करायचं. बर. आता ढाब्यावरली कुठली चव घेऊन बसलाय, हा. आणि ढाब्यावर काय नुसतं 8-8 दिवसाचं फ्रीज मध्ये ठेवलेलं ते करून दे. हा. एवढं भारी भाजी बनतीये हा. त्या ह्याच्यामध्ये. हा. मग ती वाढायला मी बर. सगळेच ना, तुला बास तेवढंच, हा. तुला एक बारको वांग, तुला एक, ही जरा मोठा मी घेणार. हा. त्यांना मग टेन्शन येत असेल बरं का, त्यांनी बोलून दावलं नाही, हा. टेन्शन येत असणार, ती मनातल्या मनात शिव्या देत असणार. हा.
पण एक व्हायचं की एक जण दोघं कधी ती एकत्र झाली नाही हा. होऊच देत नव्हतं त्यांना दोघांना एकत्र मी. बरं. एक माझ्याकडे कायम असणार. हा, हा, हम्म. हरणाच पिलू एक धरलं या इथं हा. तर राव्याच्या घरी ठेवलं. हा. त्याची मेंढर होती. हम्म. असं दिसलं मला बसलेलं धरलं. त्या राव्यानं काय केलं माझ्या घरी होतं हा. आणि आमच्या घरनं काय त्याचं डोसकं सटकलं कोणठाव त्याच्या कुणा पाहुण्याला द्यायचं होतं कोणठाव हा. नेलं यावं आमच्या घरनं हरणाचं पिलू. बरं. काळवीट होता बारकं पिल्लू लय बारकं हा. येलेलं होतं. हा. त्यानं नक्की हाणून 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 ते लय जात डेंजर बरं का. हा. माझ्या सगळ्या अंगाला जखमा केल्या त्या बनेला माझं चांगलं ठेवलं नव्हतं म्हणजे असं टरकने करून टाकले सगळं. बरं. हा. एवढं करून मी संध्याकाळी दूध पाजून ह्या दुसऱ्या दिवशी ह्यानं गेला घेऊन न्याला ते न्याला पाहुण्याला दिलं. बरं. पाहुण्याला दिल्यावर 6 महिने मी बोलत नव्हते हा. संघ. मग पुन्हा कडकडीनेच फिरायचं ते काय केलं त्यांनी ते? पाळलं हो अच्छा, पायासाठी. पाळलं. हा. एवढी एवढी शिंगा आली त्याला. हा. मग पुन्हा तिकडून मारामारी करायला लागली म्हणजे रानात सोडून दिलं. बरं, बरं. रानात सोडून दिलं. हा. त्या जनावरला ही बी करायला नसते ना कारण का तर मारायची ही काय गरज हो. नाही. हा. मग त्याला रानात आणून त्यांनी सोडून दिलं. मी 6 महिने त्याच्या संग बोलत नव्हतो. हा. मग ते उगच मागणं म्हणणार ऐ तुलाच म्हणतोय ऐ नव नव तसं नव हा. बाद झालं आता हा. आता तर बोल. मग बरं. मला माहित होतं ही मलाच म्हणतोय ही. हा. हा हा. मलाच म्हणतोय ही त्याला माहित होतं मला माहित होतं पण मी बोलणार नाही. हा. मग पुन्हा अजून माझ्या डोक्याला विचार केला जाऊच मरू तिकडं म्हणलं. हा. मी म्हणलं आता केली ती केली गद्दारी हा. परत तर अशी गद्दारी कधी करायची नाही. हा. मग नाही म्हणला. हा. नाही म्हटल्यावर थोड्या दिवसानं मी इकडे गेलो त्यांची जनावरं इकली ती लागलं बैल राखायला ते शंकर काळ्यान बी तुम्हाला सांगतो मेंढरं इकली जिकडं तिकडं आता आमची जनावरवाली आता कोणच राहिली नाही. पहिलं असं आमच्या फटेवाडीत एवढी शेरड मेंढर होती. मेंढर म्हणजे कमी पण शेळ्यालय हा. शेळ्यालय म्हणजे ही तुम्ही म्हणजे रानातच तुमची पार्टी चालायची? आमची रानातच पार्टी झाली. ती रानातच चूल कशावर करायची ती? 3 दगड आणायचे बॉस मीच तिथला एक दगड आण ही बसत नाही दुसरा ह्याच्या मापाचा घेऊन ये मीच सांगायचं नाही नो. हा. हा दगड आणली म्हटलं का ती काड्या पिटी हे सगळं संगच. हा. मग पेटवायला असं लिंबा खाल्लं तिथलं जे असल्या काड्या बिड्या पालं बिलं घ्यायचं पेटवायचं हा. आणि लाकडं तर मोठी कशाला ह्या अंगठ्यावानी हे शिजूच तर बरं. शिजला विषय मिटला त्याचा. वांगी त्या काळातली बिगर फवारणी वांगी असतील ती? बेगर फवारलेली का आपला गावरान खत घातलेला हा. लय चविष्ट वांगी. हा. हे लय भारी वांगी. हा. आताच कशाच काय येड्याचा बाजार आहे सगळा आता. हे नुसतं ते रसा बेसा त्याचा असं नुसतं लय तेच सुपर वाट- हा. लय सुपर. आता बी तुम्हाला सांगू का हे आता हे एवढं जाऊन जे पार्ट्या करते ते ना रानात हा. कशावर चुलीवर आहे चुलीवर अवश्य त्यांनी पार्टी करू द्या पण आवर्जून त्यांनी त्या गाडग्यात स्वयंपाक म्हणजे कालवण करायचं. अजून काय काय करायचं त्या गाडग्यामध्ये? फक्त भाजीच बनवलेली दुसरं काय नाही. होय. अंडी आणि भाजी. होय. हा. अंडी पण करायचं? हा अंडी पार्टी कधी असायची? अंड्याची पार्टी म्हणजे ते असं आम्ही ह्याची शाकाहारी भाजी बी काय रोज करत नव्हतो. हा. जर वाटलं आपल्याला करूया हा. तर एखाद दिवशी सांगायचं बाबा आता शाकाहारी करायची नाही. हा. आता उद्याला असं करा अंडी घेऊन या सगळीजण. हा. मग आमच्या घरी बी अंडी असायची हा. कोंबड्या बी होत्या. हम्म. मग असलं का मी काय करणार परत एक अंड लागतंय म्हणून एक ठेवणार हा. आणि जो सुवायला त्या रावे घरला नाही तर शंकराय घरला जाणार माझं एक अंड घे बरं का माझ्याकडे अंड नाही. हा. कमी कमी अंड नाही म्हणलं का तू नाहीच पार्टीत आमच्या तर. बरं. हा म्हणजे घरनं जे त्या घरनं ती अंडी गोळा करायची का? सगळ्यांनी हो आणायचं आणि मटेरियल देशी कोंबडीची अंडी? हो देशी पहिले बॉयलर कुठे होते हा. हे देशी कोंबड्या. हा. हा अंडी बिंडी घेऊन यायची रानात यायचं का? रानात यायचं म्हणजे ते शर्ट टाकताना? शरीर टाकताना सगळं सकाळपारी जनावर सोडली हा. पाणी भाकरी तुम्ही काय पार्टी करायचं संगच सगळं. हा. हा हा. सगळं संगच घेऊन जायचं आणि काय काय टायमाला असं व्हायचं आता इथं झाडाखाली बसवायची येते आपली जनावर इकडं खाली येते आणि आम्ही मागं थांबलोय तेव्हा काय एवढं म्हणजे लय भ्या बी नव्हतं असं उघडं सगळं ओपनच हो. हा. जनावर दिसायचं कुणाचं कुत्रा आलं तरी दिसायचं आम्हाला. हा. मग म्या म्हणायचं तुम्ही असं जनावर घेऊन या हा. मी तोवर जातो त्या झाडाखाली नियोजन बघतो. हा. ह्यांना यायला तास लागायचा तवर माझी झोप व्हायची इकडे. बरं. मग ह्याने मग राव्याला कोण अजून मला शिव्या देते राव्या. हा. अजून बी शिव्या देते. हा. मग मला शिव्या देणार हा. म्हणणार हे तर नियोजन करतो म्हणून आलाय हे असं असते का नियोजन म्हणणार हा. तुझं. मग मी म्हणणार मग चला आली जनावर आली मग जनावर आली का बसणार पाणी बिनी पाजून आणलेली बसले म्हणलं का आमची तयारी चालूच झाली बा. हा. हा तयारी चालू म्हणजे 1 नंबरची तयारी. हा.
जेवणार बिवणार झोपणार. जनावर उठले शेवट आम्ही झाडाखाली उठत नव्हतो. होय. हे जनावर परत ती म्हणजे विश्रांती घ्यायसाठी ती पण बसायची. ऊन लय हो, उन्हाळ्यात लय ऊन. हा. असं एवढा धगाटा की झाडाखाली सुद्धा बसू वाटत नाही एवढा धगाटा. आणि ती परत मनानच वाटायची का ते जनावर. मनानं ऊन खाली जायला का त्यांचं ती मनानच. हा. हा. आणि जे आपल्याला बाबा एखादी शेळी समजा आपल्याला सोडून जात नाही, हा. ती शेळी जर झाडाखाली असली एक जर जनावर हल्लं, हा. शेळी ओरडत होती. आणि आमच्यात होती हो शेळी. मग तुम्हाला ते सांगितलं लक्ष ठेवायचे सगळ्यावरती. सगळ्यावरती. म्हणजे शिर्डी दुसरी उठली म्हणलं हल्ली शेरड का हिनं वरडायला चालू, हे हालत नव्हती. हा. हा हा. पण हिनं वरडायला चालू करायचं. हा. हम्म. मग ते दिवस जे त्या काळाला जे दिवस होतं ते हम्म. म्हणजे आता वाटतं का तुम्हाला ते परत यावं दिवस. काय येते तो परत येत नाही ते दिवस परत. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी लहान होतो. हम्म. आम्ही त्या येताळवाडीपाशी जेव्हा राहायला होतो, हम्म. आत्ताच्या माणसाला एक जर ढाळा त्या मटक्याचा उपसला का नाही, हा. एक पेटा होईल असलं ढाळ होतं त्या टायमाला मटकीच. बर. नुसते शेंगा खाऊनच आमचं पोट भरायचं, निबार ढक शेंगा नुसत्या. हा. आता मी एवढं फिरतोय हम्म. आणि आता जे मी मटक्या बघतोय, इकडे एक ईतभर दोन फाटलं हे झालेलं आणि इकडे एक आतमध्ये सगळं कुसळानं बुर झालेलं. हम्म. पण पहिलं बाजरी बी तशीच होती न ही बी तसंच होतं. पहिल्यासारखं काय दिवस येतात आता हो? हम्म. पहिल्यासारखं दिवस येत नाही. तर कुठली बी वस्तू पहिली हम्म. त्या टायमाला ती महागच होती. हम्म. त्या टायमाला हम्म. पण ओरिजिनल होती. बर. रुपयाला ₹1.5 जे मटेरियल पहिलं मिळत होतं, हा. ती मटेरियल म्हणजे त्या टायमाला काम तसंच आता जसं म्हणजे हे आहे का नाही, हा. आता कसं आहे ₹500 हजेरी आहे हा. दुपारपर्यंत. हा. बरोबर आहे. हा. पण ते ₹500 सारखंच सगळं डुप्लिकेट आहे. अच्छा. पहिला रुपया असू द्या पण ते ओरिजिनलच होतं सगळं. हा. खाणं असू द्या, पिणं असू द्या, रोगराई म्हणा, फवारणं नव्हतं, काय नव्हतं, काय असेल ते तुमच्या शेणखतावर हे ते ह्याच्यावर होतं सगळं. हा. फवारण्या त्या टायमाला नव्हत्याच हो. ही पुन्हा पुन्हा निघाली फवारणी. अहो संध्याकाळी सकाळभर फुल दिसलं का दिवसभर एकदा फवारणी केली म्हणजे उद्या वांग तोडून नेते एवढ्यापर्यंत म्हणजे टेक्नॉलॉजी कसं काय हे झालंय, वैज्ञानिकाचं कसं औषधं काढली ती काय काढले काय माहिती. पहिलं काही राहिलं नाही आता. पहिलं काहीच राहिलं नाही. आणि माणसं पण लय मायाची होती पहिल्या. पहिली माणसं लई चांगली होती. हा. पहिली माणसं चांगली म्हणजे तुम्हाला सांगतो की हम्म. जर आपण एखाद्या जर खेडेगावात जर कोणीकडे गेलो हम्म. तर तुम्हाला 10 वेळा विचारतो बाबा तुझं कसं चाललंय, आई वडील बरे आहेत का, बहीण भावंड कशी आहे, बाकी सगळी कशी आहे ती, शेतात काय आहे, जनावर किती आहे ती. आणि ती बोलायला लागली अख्खी रात्र जरी गेली तर ती माणसं गप्पा बंद करत नव्हती. हा. आताची गंमत कशी माहिती आहे का ध्यानात काय आता तुमच्या? कोण शेजाऱ्याला कोण नाही नाही कोणाला नाही नाही विचारत नाही शेजारच्याचा विषय सोडून द्या. हा. पाहुण्याकडली एक स्टोरी. आपण जर समजा मी गेलो हा. म्हणजे कुठल्याही पाहुण्याच्यात जावा हम्म. किंवा तुम्ही गेला, हम्म. आलं का तुम्हाला या म्हणते ती, तांब्या भरून देते ती, हम्म. तुम्हाला खुर्ची देते ती बसायला. हम्म. कुठं बी जावा हम्म. खुर्ची दिली बसायला. किंवा एखादं मायासारखं गरीब असलं तर सतरंजी बी टाकून बसा. हम्म. पण ती बसल्यानंतर हम्म. तिकडे चहा करू द्या अगर ना करू द्या, हम्म. ते पाहुणा लांबनं आलेला असतो दमून आधीच, आणि ज्याचं घर आहे हम्म. ते ना हो का असं करायचं. आता हे ना असं केल्यावर त्याच्या मोबाईल खिशात आहे, हम्म. ती बी असं मोबाईल काढून बघत बसते. ते तुझं कसं चाललंय हे बी त्याला विचारत नाही, ती पण त्याला विचारत नाही. हा. चहा प्यायल्यानंतर मग काय काम आहे तेवढं तात्पुरतं ते बी मोबाईल मध्ये बघत बघत सांगतंय. हा. असं तुझं काय चाललंय बाबा, कसं चाललंय, शेतात काय आहे बाबा, काय कंडिशन चाल, व्यवहार ज्ञानातलं एकामेकासंग बोलायची भानगडच राहील. आपलेपणा काय राहिलाच नाही म्हणायचं. 100% राहिलं नाही तर. हा. हा, पहिलं तसं नव्हतं. हा. आता सद्यस्थिती माझ्या गिरडीकडे गेलो ना माझ्या गावाकडे त्या, हा. आणि ओळखीच्या माणसाच्या जर गेलो, हा. मी अमुक अमक्याचा जाय म्हणून सांगितलं त्यांना, हा. अजून डोक्यावर हात फिरते ती, बाळा कसं चाललंय. जुनी माणसं बरं का, हा. ही नवीन ओळखत नाही ती. हा. जुनी माणसं हा. कसं चाललंय म्हणते ती, पार सगळे विचारते ती, हा. बरे येते का, काय चाललंय काय नाही तुमचं कसं काय. हा. अजून बी जुनी माणसं. हा. हा, पण नवीन का नाही, हा. त्याला जरी माहीत असलं त्याच्या घरचा पाहुणा आहे मी, जाताना ती जर रस्त्यात गाठ पडलं तरी ती विचारत नाही, चालला काय सुद्धा म्हणत नाही. हा. हा, म्हणजे एवढ्यापर्यंत लोक हे झाले. पहिली लोक लय मायाळू पहिली म्हणजे एकमेकाच्या घरी यायची, राहायची, येत होती. 4-4, 5-5 दिवस राहायची. पदरचं पैसे देऊन गिरडीवरनं 3 जण येत होते आमची मेंढरं कातरायला इथं बर. फटेवाडीमध्ये. हा. मेंढरं कातरून
आणि त्यांना काय पैसे काय नव्हतं, आता पैशावर कात्रा लागली. बर. पहिलं तसं नव्हतं. हा पहिलं पोळ्याचं जेवण करायचं. हा मेंढर कातरू सकाळपर्यंत चालू करायची, आदल्या दिवशी धुवून आणायची, हा 1-2 दिवस आधी धुवून आणायची. धुतली ती म्हणल्यावर ती येणार, आलं का मेंढर कातराय. ते ज्या दिवशी मेंढर कातराय चालू आहे ते पहिले तसल्या कात्री मोठ्या होत्या. मेंढर कातराय चालू झालं, इकडे डाळ टाकलीच बघा. पोळ्यात जेवण, पोळ्यात जेवण करणार. टावेल टोपी एखादं करत होतं, एखादं करत नव्हतं. पदरच्या पैशाने येऊन जात होती गिरडीवर. म्हणजे माणूस त्या टायमाला किती होती. पहिले म्हणजे घरी कोण एखादा पाहुणा आला तर खायला घेऊन यायचे किंवा मग जाताना आपल्याला पैसे द्यायचे, असं लय लय जीव लावायचे ना. खायला घेऊन येणार, कोण केळा आणायचं, कोण भजी आणायचं. वडापाव तवा नव्हतंच. ही वडापावची कुठनंच म्हणजे हे झालं कोणाला. भजी हे तर सुरुवातीपासून आहे, त्याचा विषय सोडून द्या. कोण जिलेबी आणायची, कोण म्हणजे जी ज्याला काय नेऊ वाटतंय ती घेऊन जायचे. आणि जे घाई गडबडीत आलंय ते जाताना काय करणार माहिती आहे. हे बाळा, मुला म्हणायचं लय तेव्हा हे बाळा म्हणत नव्हती. बाळा हे ती ना आता चालू झालं. हे मुला म्हणायची इकडे ये बाबा म्हणायची. आम्ही येताना बी गडबडीत आली. लेडीज असलं तर गडबडीत आल्या म्हणणार, किंवा माणूस असला तर म्हणणार बाबा गडबडीत आलोय, मला हे धर तुला. आणि त्या टायमाला 2 रुपयाची नोट जर दिली, अख्ख्या गावात नोट घेऊन पळत होतो. कंडिशन पैशाला म्हणजे त्या टायमाला तसं होतच हो. कॅनलला आलेली 5 रुपयाची अर्धी नोट, 2 रुपयाची अर्धी नोट मला गावली. ती अर्धी कुठे गेली ती तुटून मला माहित नाही. तर 3दा दुकानदाराकडे घेऊन जातो तुम्ही. ते म्हणाय जायला चालत नाही म्हणून सांगितलं, तुला कळत नाही. बरं. परत जर आला ना दुकानला, म्हणा चालत नाही, म्हणा ह्याला झालंय काय नक्की. 2 रुपयाची ती पण मी घरात दाखवलं नव्हतं. का घरात दाखवलं नव्हतं नोट माहिती आहे. ही ह्यानी जर घरातले पैसे आधीच मला बक्कळ गावलेत पैसे, आणि जर घरातल्यांनी जर घेतलं तर पैसे दावत नव्हतो मी कोणाला नोट. ती तसंच घालायचो आणि दुकानाकडे जायचो. दुकानदार मला लय दम द्यायचे तिथं. जागी लागा तुला सांगितलेलं एकदा कळत नाही म्हणायचं. 3दा उठलं की 3दा तीच पैसे घेऊन येतोय. असं म्हणायचं मला. बर. म्हणजे रुपया आटाने असून लय पैसे वाटत होते. 5 पैसे असले लय वाटत होत. 5 पैसे लय वाटायचे. 4 आण्याला ती मोठा, आता जे 5 रुपयाला पापड्या पुडा मिळते, पहिला 20 पैशाला होता, पुन्हा 4 आण्याला झाला. 4 आण्याला झाला. 4 आण्याला ती सुद्धा वाटायचं, आल्या ह्यानी का बरं पैसे वाढवले असतील अजून. असं वाटायचं. आमची आत्या जेव्हा मी 4थी शाळेला होतो, त्या टायमाला मला आत्यापाशी आमच्या वडिलांनी तिथं शाळेला ठेवलं होतं. म्हणजे घरा शेजारला शाळा, इथं लांब पडतंय, इथं ओळखी नाही, त्या पोरग जाणार नाही म्हणून. मग मला भजी खायचा नाद. मग बळच सांगायचं काय तर, सोमवारी गिरडीचा बाजार असतोय. आपल्या मंगळचा कसा असतो तसा गिरडीचा बाजार असतोय. मग त्या दिवशी डोक्यात 8 दिवस विचार करून ठेवलेला, आता या सोमवारी गिरडीला जायला लागतंय बाजारला. रविवारीच डोकं दुखतंय, हे होतंय ते होतंय म्हणून हे करायचं. मग पहिली माणसं, आता कसं आहे, स्वतः मीच भरोसा ठेवत नाही, दुसरी कशी ठेवणार सोडा. पण पहिली माणसं कशी होती माहिती आहे. आणि त्या टायमाला मला तर एकदा 2.5 रुपये दिलत, जा दवाखाना करून ये म्हणून. दवाखाना करून ये म्हणून मला पाठवल्यावर मी काय केलं असेल, पहिलं त्या भजीवाल्याकडे गेलो, भजी खाल्लं चालत. अरे काय काय केलं, हसत उड्या मारत अजून काय काय केलं. गेलो डॉक्टर पाशी, त्यानं त्याचं ती एक माणूस होतं दुसरं एक साईडला तिथं बसलेलं, त्यानं सांगितलं ह्याला काय तर खायला आणून दे म्हणून. खोटं थेट, खरं नाही जी, नुसतं थेट खोटं. मग त्यानं गेलं, ते माया बसलं होतं तेवढं घेतलं पैसे, त्यानं गेलं तिथं त्या बाकड्यावर मला बसवलं, त्यानं एक बाटली दिली पाण्याची आणून, भजी खाल्लं. जा आता तू नीट होतोय, आता काय अडचण नाही. आणि मी गोळ्या बिळ्या मागितल्या, अजून पटवायचं लय, गोळ्या बिळ्या मागितल्या, काय नाही जा तू आता, तू आता ह्याच्यावर नीटच होतोय, आता तुला काय अडचण नाही म्हणून त्यांनी सांगितलं. मग खवळायची लागली आमची आत्या म्हणता का नाही. पण खवळून बी काय नव्हतं, भावाच पोरगा आहे, कशासाठी ठेवले, शाळेसाठी. मला दुखवलं नाही बघा तिने, दुखवलं नाही तुम्हाला. आणि गिरडी गावाची जी जुनी लोक आहे ती अतिशय प्रेमळ आहे, ती लय प्रेमळ लोक, हे लय
शेरडा या पाठीमाग सुरपारंबा एक खेळायचा झाडावर. होय. हा सुरपाराम खेळायचं. हा किती जण असायचे खेळायला? आम्ही आवलंय हा. गावातल्या पुरी मला वाटतं 7-8-10 पुरी शेळ्याला होत्या आणि आम्ही 7-8 पोरं आम्ही. हा. हा खेळाच्या टायमाला एकत्र येणार बर. आणि ज्या टाइम खेळ संपला हा. मग तुमची जनावर तिकडं आमची इकडं मग काढायची जनावर. हा होय. लय भारी मजा होत मजा. मजा यायची खेळायला. हे लय मजा. हा. आता कुठं मजा कशाच काय नाही आता कुठं खेळायचा विषयच नाही. सुरपाराम म्हणजे एखादी आठवण सांगाई. ही सुरपारे बनव असं म्हणजे काय करायचं माहिती आहे का हम्म. असं ते एवढं एक लाकूड काढायचं. हम्म. लाकूड काढायचं आणि टांगड्यातनं असं फेकून द्यायचं लांब हा. आणि तोपर्यंत झाडावर चढायचं. हा. कोण ह्या फाट्यावर कोण त्या फाट्यावर. हा. मग ह्यानं काय करायचं हम्म. एक जण खाली राहणार. हम्म. ह्यानं काय करायचं खाल्ल्याला शिवायचं. हम्म. नाहीतर मग त्या वरल्याकडे तर जायचं. मग हिकडल्या फाट्यावर ही जवळ आहे म्हणून ह्याच्याकडे गेलं का ही तोपर्यंत येऊन शिवायचं हम्म. त्याला परत राज त्याच्यावर जायचं. असं करून 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 दिवसभर खेळत बसायचं आम्ही. होय. दुसरं काय खेळ वाटणं झाल्यावर हेच आमचं नाद दुसरं काय नाही. हा. हेच हा. आणि झाड कसले असायचे झाड ती? झाडे आंबे हे आपल्या लिंबाशिवाय दुसरं काय नाही राहणार झाड. हा. हा फक्त लिंबच. हा. हा आता एवढी झाडं आहेत या नाही हा. ह्यात तुम्हाला लिंब आणि बाबळाच दिसते दुसरं काय दिसते. आणि सौंदडी झाड एक हा. सौंदडीला बी काटा असते आणि ते सगळं सालपाट ह्याचं असते कातडं हा. त्याच्यावर बी नाही मेळ लागत. हा. एकमेव म्हटलं तरी एवढंच झाड. हम्म. दुसऱ्या झाडावर कुठल्या खेळायला बी आलं नाही हम्म. आणि येत बी नाही. हम्म. हा मग त्या आंब्यावर खेळायचं म्हटलं का ते आंबा इथं माळा आपल्या कळ्या रानात कुठला आणायचा आंबा. हम्म. आणि तेवढी झाडं तर कुठली जुनी झाडं नाही आता या लोकांनी कुणी ठेवली नाहीत. हा. नाहीतर आपण हाताला धरून आपण लोंबकळाची झाडं फाटवतं खाली जुनी? एवढं. हा हा. लय मोठी मोठी झाडं कुठली झाडं होती? ह्याचीच झाडं हो लिंबाची? लिंबाची पिपळाची. हा. पिपळाची काय राहिली म्हणजे कमी होती. हा. लिंबाची लय मोठी झाड. हा. ते आमच्या गावापाशी शेवटाचा लिंब म्हणून एक होता. बर. 2 कासऱ्यात सुद्धा आपलं दुमता कासरा करून जर असं बुड धरलं हा. त्याचं त्या दुमत्या कासऱ्यात बुड बसत नव्हतं बा. हा. अजून बी लोक शेवटा लिंबाकडेच म्हणते. ती लिंब कापून लय दिवस झालं बर. पण शेवटा लिंबाकडेच म्हणते ते अजून सध्या सुद्धा. हा. लय झाडं मोठी मोठी. आंब्याची झाडं वगैरे नव्हती का? आंबे झाडं काळ्या रानात नाही तीच. अहो आता ही बागायत झाले हो. हा. पहिले बागा बिगायत कुणाच काय तो. हा, नाही पहिल्या काळात म्हणजे बांधावर आंबे झाड पण भरपूर असायचे. आंब्याची चिंचेची वगैरे लय इकडं कमी आहे ती. हा. वर आमच्या मामाकडलं हा. आहे. खाली नांगरलेलं रान असायचं. माळ रानाची ढेकळं काय नुसती पोकाळ. हा. ऊन पडलं का आम्ही त्या आंब्याखाली जे ऊन पडल्यावर उन्हाळ्या सुट्टीत जे आंब्याखाली गेलं हा. ही टाइम आहे का नाही हा. तरी सुद्धा इथं आंब्याखाली बर. काही 1 नाही 2 नाही काय काम करायचं नाही काय नाही. येऊन जाऊन इटी दांडू एक खेळायचं ते सुरपारंबे एक खेळायचं. हा. झालं बघा काम संपलं. मग आंबे वगैरे काय चढून काढत होता का झाडावरती? आयला हातानच धरायला यायचं तर वर चढायची काय गरज आहे. हा. फाट लय खाली हो. हा. लय खाली फाट. कुठली आंब्याच्या जाती कुठल्या होत्या कसले असायचे आंबे? आंब्याच्या जाती आपलं ते राघू आंबा पण होतं मला सांग. राघू आंबा म्हणजे ती गोड लागायचा आंबा. हा. पुन्हा ह्याचा आपल्या ह्या लोणच्याचं एक हा. असं म्हणजे कलमी आंबा हा. हे असे बरेच आंब्याची झाडं हा. लय जाती. हा. पण ती लोक काय करत होती माहिती आहे हा. का तेवढ्या जाती लावत नव्हती. हम्म. हा लावत नव्हती तेवढ्या जाती. हम्म. हा हा हम्म. ते म्हणजे आपले कसं करायचे कोणी खाऊन टाकलेल्या कोया म्हणा हे ते हम्म. ते ह्याच्यासारखं कुठलं रोपं आणा लावत असलं डोक्यात सुद्धा नव्हतं. हम्म. हे हम्म. हे एक आपलं साधं झाड हम्म. त्याला कुणाच्याच कलमी आंबाचं हे आहे का डोळा बघायचं. बर. ह्याला ब्लेडनं असं चौकोनी कापायचं. हम्म. ते पान आहे का पान हा. पानावरला आतला कोंब नाही निघाला पाहिजे. वरलं कातडं काढायचं हा. आणि त्याचा डोळा बराबर आणायचा आणि प्लॅस्टिकनं बांधायचं. हम्म. झालं बघा ते झाडच तयार झालं कलमी आंब्याचं. बर. असलं होतं ते. बोर वगैरे होती का हो? बोरलंय हम्म. आमची आजी तर नातू खात्यात म्हणून हा. तेव्हा आमची कोणाची लग्न नाही फिरणं. आमच्या आजीच्या म्हणजे एवढ्यावर घर हम्म. आणि एक थोड्या अंतरावरच म्हणा गोपन दगडावर हम्म. तेवढ्यावर एक बोर होती. हम्म. म्हणजे आमच्या चुलत आजूबाजू होती. हम्म. आमच्याकडे यायचंय म्हणून 8 दिवस आहे आमची आजी आम्ही आजी म्हणत नव्हतो का आईच म्हणायचो म्हातारे म्हणायचो. बर. 8 दिवस बोर साठवत होती पिशवीत होय. आणि चालत ह्याच्या पूर्ण इदुळा तिथनं निघाली का ते कडूस पडायच्या आत यायची. हा. हा बोरं आणली ती म्हणायची बर. आणि चांगली बोरं आणायची. तेवढा आणून सुद्धा हा. परत अजून आम्हाला खाताना सांगायचे हा. खिडकी बिडकी बघून खावा बरं का जरा. बर. हा हा. लय बोरं म्हणा आंबो म्हणा. आमच्या मामाचे आंब्याचं झाड होतं. हा. आपलं नारळ असतो का असा नारळ हा.
केसरा सकट हा. असलं आंब लागत होतं त्याला. बर. ते आंब लागत होतं तिथून विकायसाठी आंब फटीवाडला इथं आजी देत होती. बर. आणि गावातली लोक घेत होती कारण आंब बी तसं होतं खायला. ते रसाच होतं का कापून खायचं? रसाच होतं. हा. रसाच लय सुपर आंबा. हा. मग जास्ती आमचा दणका बोरावरनी. हा. आणि माळाला कसं माहिती आहे कुठं बी बोर आहेच. बर. लावली तरी येत नाही पण त्या जागेला माळाला कुठं बी उगलेली आहेच बोर. हा, हा. आणि त्या जागेला जायचं बोर कामच नाही हो. काय दुसरं काय कुणाची जनावर राखायची ती का काय मामाचे बी मला काय काम नाही. हा. हे काय नाही काय नाही काय नाही. बर. निवांत बघा नुसतं खाणे आणि शाळेला जाणे. आम्ही लहान लहान होतो. आमच्या गावातलं एक 2-3 वयस्कर लेडीज होत्या. बर. लहान मुलाला सुद्धा ती आवाजाव जीज बनून बोलत होती. बर. ती पाणी दिलेलं वरनं हे आणि त्यांचं कसं ताट तांब्यात त्यांच्या पिशवीत असायचं. बर. मग ती काय करायची हे आपल्या ताटात वाढलं तरी बी जेवत नव्हती आपली लोक वाढत पण नव्हती. बर. म्हणजे ती पण म्हणायची तुमच्या ताटात आम्हाला नको म्हणायची. पण ती 2-3 म्हातारी जी होत्या ना बिचाऱ्या मरून गेल्या पण आरो तरुण कोणाला बोलणार किती पण लहान असू द्या आहो जाऊ बोलणं. मग त्याच्या अगोदरचं मग कसं कंडिशन होतं ते काय आपल्याला काय पद्धत होती नेमकी होती? आता काय ते पूर्वीपासून म्हणजे थोडक्यात कसं माहित आहे का पाणी वरनं देणं हे ते म्हणजे विशिष्ट त्या समाजाला ती तशी करतच होती हो. जी गोष्ट करायला नको आता काय कंडिशन आहे. आता मिसळून आहेत ना सगळे. मिसळून नाही एका ताटात खाती सगळी. मिसळूनची गोष्ट वेगळी खाणं वेगळं. आता हे कशामुळे झाले माहिती आहे फक्त हे राजकारणामुळे झाले. हे माझा आणि ते तुझा ह्याच्यामुळे झालंय. हे जे आता बदललं हे कशामुळे बदललं काय माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे काय काय कारण आहे बदलण्याचं? त्याच्या जी संविधानाची म्हणजे हे आहे ते आज ना उद्या म्हणजे हे त्याच्या संविधानात जे लिहून ठेवलेलं बाबासाहेबांनी बाबासाहेबांनीच बदललं ना सगळं हे जे ते बदललं म्हणजे त्यानं क्लिअर लिहूनच ठेवलेलं सगळं. आणि त्यानं बदललं म्हणजे ते बाबासाहेबांनी जी संविधान लिहिलंय कोण बी मायदा लाल आला तर बदली करू शकत नाही. करू शकत नाही. कोण किती बी मोठा जागीरदार असू द्या. कस काय हा प्रश्नच नाही. किती बी मोठा असू द्या किती बी कायदे पंडित असू द्या पण बाबासाहेबासारखा कायदे पंडित अजून जन्मणार बी नाही जन्मला बी नाही. बाबासाहेबांनी लय सगळ्याच आमच्या जातीसाठी तर 1 नंबरचं करून ठेवलं तुम्हाला. आम्हाला कुठंच अडचण नाही. कुठंच अडचण नाही. कुठं शाळेत जाऊ द्या इकडं जाऊ द्या तिकडं जाऊ द्या पण पोरग शिकलं पाहिजे. तुम्हाला सवलत आहे याचा अर्थ तुम्ही बोंबलत देणार आणि मला सवलत पाहिजे म्हणलं आयुष्यात मिळणार नाही. तुम्हाला खरंच तुमचं कुठं नडलंय त्या टायमाला तुम्हाला ती उपयोगाला 100% येते. तुम्ही मागायची सुद्धा गरज नाही. नाही ते बाकीचा समाज पण असा हे नाही ना म्हणजे ते पण म्हणजे माणसंच आहेत आपल्यासारखी बरोबर आहे का? तरी सुद्धा त्यांना म्हणजे करत होती तसं. ते बाजूला ठेवल्यासारखं का करायचं तसं? आता ती एवढा इतिहास तेवढा क्लिअर आपल्याला माहित नाही त्यांनाच का तसं करत होती. बरं तसं बघायला गेलं तर त्यांचं रक्त लालच आहे आपलं रक्त लालच आहे. बरोबर आहे. मग ती कशामुळे एवढं तुच्छ पद्धतीचं ती हे करत होती ती काय माहित नाही की बाबा पाणी पे झालं तर त्यांचाच तांब्या किंवा वर्ण वंजळीत वाचायचं हे कशामुळे करत होती. आता एवढं तर क्लिअर आपल्याला इतिहास बरं आपली शाळा बी नाही तेवढी इतिहास होत ही माहिती असायला. म्हणजे मग हे जे सगळं परत नंतर हे बदल झाला आता सगळा हे चांगलं झालं कसं झालं तुम्हाला काय वाटतं? चांगलं झाले. चांगलं झालं. सगळीजण एकामेकात फिरायला लागली ती सगळं येवायला लागले. आता तुझं माझं ठेवलं नाही सगळी एक झाली. अहो हायच घेऊ ऐकून घ्या. कसं तुम्हाला कसं वाटतंय सांगा सगळीजण एकत्र बसली तुम्हाला एकट्यालाच बाजूला बसवलं तुमच्या जीवाला पण काहीतरी वाटत असणार ना. विचित्रच वाटणार का नाही वाटत असं नाही व्हायला पाहिजे होतं. पण ते त्या टायमाला होत होतं त्या टायमाला. मग आता तसं माझ्या ह्याच्यापासून तर का नाही म्हणजे मला जसं कळतंय असं तर तसं काय नाही.